नमस्कार मित्रांनो, अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 34व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाणमधला जो नाण्यांची संख्या हा जो टॉपिक आहे तो आपण आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता। आणि आय होप ते लेक्चर जे आहे ते तुम्ही सर्वांनी नक्की बघितलं असेल। आणि खास करून इथनं पुढे लक्षात ठेवा, कारण ती जी कन्सेप्ट आहे त्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आपण जी पद्धत वापरली होती लक्षात ठेवा, ती त्या टाईपचे क्वेश्चन्सची जी पद्धत आहे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती बघायला अजिबात मिळणार नाही। त्यामुळे ती जी पद्धत आहे लक्षात ठेवा, त्यामध्ये आपण विदाउट एक्स कन्सिडर करून आपण जे काही एक्झाम्पल्स आहेत जे सॉल्व्ह केले होते, इथून पुढे आता तुमचं एकच काम आहे की तुमचे जे काही टाईपचे एक्झाम्पल्स किंवा ज्या वेळी नाण्यांच्या संदर्भातील क्वेश्चन तुमच्या समोर येईल त्याच पद्धतीचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, त्या टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पण त्याच्या आधी त्याची जी रिव्हिजन आहे जे प्रॅक्टिस आहे ते तुमचं नक्की झालं पाहिजे। त्याशिवाय लक्षात ठेवा, त्या पद्धतीचा जो कॉन्फिडन्स आहे की आपण ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतोय, तो कॉन्फिडन्स आपल्याला येणं त्यासाठी आपल्याला गरज आहे ती फक्त आणि फक्त रिव्हिजनची। त्यामुळे त्या रिस्पेक्टिव्ह जी काही पद्धत आहे ती शिकायची असेल तर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस नक्की करा, जेणेकरून ती जी मेथड आहे ती तुमच्या कम्प्लिटली तुमच्या हाताखालून 100% काय होऊन जाईल, तुमचे त्याचं जे सराव आहे ते नक्की होऊन जाईल। ठीक आहे। आणि आजचं जे लेक्चर असणार आहे म्हणजे लेक्चर नंबर 34, ह्याच्यामध्ये आपण यामधलाच एक लास्टचा टाईप आपण बघायचा आहे गुणोत्तर आणि टॉपिक मधला, तो म्हणजे कुठला असणार आहे आपला, तर मिश्रण। तर आता हे सेम जसं आपण आत्तापर्यंतचे जेवढे काही एक्झाम्पल सोडवले बघा, त्याच्यामध्ये कुठल्याही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण कुठल्याही पद्धतीला एक्स कन्सिडर केला नाही। आणि त्याच पद्धतीनं आजच्या देखील सेशनमध्ये म्हणजे मिश्रणाचे जेवढे काही आपल्याला टाईप्स क्वेश्चन्स विचारले जातात, मिश्रणामध्ये पण लक्षात ठेवा व्हरायटी टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यामुळे त्यामध्ये प्रत्येक टाईपमध्ये आपल्याला जे काहीही कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही टाईपचं एक्झाम्पल असो, भले ते मिश्रणावरचं काय असेल ना, त्यामध्ये एक्स आपल्याला कन्सिडर करायची काहीही गरज नाही। त्याला अल्टरनेट मेथड्स आहेत ज्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत, त्याच्याच संदर्भातील आपल्याला काय करायचे आहेत, त्याचा जो वापर आहे तो या मिश्रणामध्ये आपल्याला त्या पद्धतींचा वापर करायचा। मग त्यामध्ये कशा पद्धतीने काय केलं जाईल किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात, त्यामुळे सगळं जे काय प्रत्येक क्वेश्चन्स तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। कारण प्रत्येक टाईपचे जसं तुम्हाला म्हटले की व्हरायटी टाईप आपल्याला क्वेश्चन्स या मिश्रणामध्ये बघायला मिळणार आहेत। आणि त्यामधला लेक्चरला डायरेक्टली आपण चालू करून प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे। आणि त्यासाठी जसं नेहमी जे म्हणतो तुम्हाला काय की जो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतोय, पहिलं काम एक तर तुमचं असणार आहे की तो जो क्वेश्चन आहे तो नीट तुम्हाला वाचून घ्यायचा आहे की आणि तो टाईप जो आहे तो तुमच्या डोक्यामध्ये फिट करायचा आहे। कारण जसं म्हणलं की वेगवेगळ्या पद्धतीला वेगवेगळ्या टाईपच्या क्वेश्चन्सला आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय करायचे, त्यामुळे पर्टिक्युलर टाईपच्या क्वेश्चनला पर्टिक्युलर मेथडच आपण तिथं अप्लाय करणार आहे। त्यामुळे जो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे तो एकदम बेसिक टाईपचा प्रश्न आहे बघा। काय सांगितले तिथं, तर एका 120 लिटरच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:5 आहे, तर त्यांचे मिश्रणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण। तर हे एकदम बेसिक सिंपल टाईपचा जो क्वेश्चन आहे जो तुमच्या स्क्रीनवरती आहे, काय दिले बघा, टोटल मिश्रण एक आहे 120 लिटरचं, ज्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते 7:5 आहे। मग इथं बघा आतापर्यंत जसं आपण काय केलं होतं, तर ज्यावेळी बेरीज दिली जात होती गुणोत्तराची, आपण गुणोत्तराची बेरीज करून इक्वेट करत होतो। सेम क्रायटेरिया तुम्हाला मिश्रणाला पण अप्लाय करायचं आहे का, त्याचं रिझन असं लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण दूध आणि पाण्याला एकत्र करेन म्हणजेच दोघांना एकत्र केल्यानंतर माझं टोटल मिश्रण म्हणजे जे काही 120 लिटर जे आहे ते कसं तयार होते रे, तर दूध आणि पाण्याला एकत्र केल्यानंतर। मग एकत्र करणे अशा वेळी जी कन्सेप्ट आहे ती आपण कुठलेली बेरजेची कन्सेप्ट वापरत असतोय। म्हणजेच काय, तर लक्षात ठेवा ज्यावेळी तो आपल्याला एकूण मिश्रण दिलं जाईल आणि एकूण मिश्रण जे आहे ते बघा 120 लिटर सांगितलेलं आहे, मग ज्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं जे काही गुणोत्तर आहे ते आहे किती रे, तर 7:5 प्रमाण आहे। ठीक आहे, किती, 7:5। मग 120ला आपण काय म्हणतोय, तर ते दोघांना एकत्र केल्यानंतर माझं टोटल तेवढं मिश्रण तयार होणार आहे। मग यासाठी परत सेम गुणोत्तराची बेरीजच करायची आपल्याला। मग 7 आणि 5 किती जाते रे, तर 12 होते। 12ची किंमत मला 120 लिटर सांगितलेली आहे। नेहमी पद्धतीने एकाची काढून घ्यायचे, एकाची जाईल 12 आणि 10 120, मग एकाची आली 10 लिटर। प्रश्न काय, आपल्याला त्या दोघांचं पण प्रमाण पाहिजे, म्हणजेच दूध बघा किती असणार आहे, दुधाचं प्रमाण 7 आहे, म्हणजेच किती 10 7 70 लिटर झालं। आणि पाण्याचं प्रमाण किती असणार आहे, तर 10 50 लिटर असणार आहे, म्हणजेच 70 आणि 50 हे आपलं काय असणार आहे, ह्या प्रश्नाचं फायनल आन्सर असेल। म्हणजेच काय, आता तुमच्या डोक्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी एकूण मिश्रण मला सांगितलं जाईल त्यावेळी देखील आपल्याला काय करायचे, गुणोत्तराची बेरीजच करायची। मग फायनल आन्सर आपलं काय असेल, 70 आणि 50। याच टाईपचा प्रश्न तुमच्या पुढच्या स्क्रीनवरती आहे। आणि जसं तुम्हाला म्हणले की पहिलं जे काम असणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, अशा टाईपचं एकदम जर बेसिक एक्झाम्पल असेल तर तोंडी सोडवण्याचा तुमचा पहिला अप्रोच असला पाहिजे। आणि त्यानंतर तुम्हाला जे काय करायचं आहे, लिखाण जे आहे ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे। मग त्यासाठी आधी प्रश्न वाचून घेऊन डायरेक्टली उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याची काही गरज नाही, बेसिकमध्ये एकदम तोंडी सोडवू शकता तुम्ही। काय प्रश्न बघा, तर एका 80 लिटरच्या मिश्रणातील
मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:3 आहे, तर मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती? मग आता जसं की तुम्हाला काय म्हटलं, एकूण मिश्रणच दिले म्हणजे गुणोत्तराची बेरीज होणार आहे. तोंडी अप्रोच जो म्हटलं तुम्हाला 5 आणि 3 किती होते रे? 8 होते आणि 8ची किंमत 80 आहे. मग 8ला 80 असेल, एकाला 10 झालं. मग आपल्याला पाहिजे अल्कोहोलचं प्रमाण. अल्कोहोल किती रे? 5 आहे. मग एकाला जर 10 असेल तर 5ला किती म्हणू शकतो? 10⁻50 लिटर हे काय असणार आहे? ते अल्कोहोलचं प्रमाण असेल. ठीक आहे. आणि जर लिहायचंच झालं आपल्याला विषय तर सेम प्रोसेस जी आत्ता आपण फॉलो केली ती सिक्वेन्स काय काय यामध्ये आणि महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, तो सिक्वेन्स एक पाहिजे मिश्रणामध्ये प्रॉपर. कारण पाण्याचं आणि अल्कोहोलचं जर व्हॅल्यू चेंज झाल्या तर आपला आन्सर चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं एक सिक्वेन्सची काळजी घ्यायची आहे. अल्कोहोलचं प्रमाण 5 आहे, पाण्याचं प्रमाण 3 आहे. टोटल जी व्हॅल्यू म्हटलं तुम्हाला 80 लिटर सांगितलेलं आहे. मग एकूणचा अर्थ गुणोत्तराची बेरीज करणार आहे आपण. मग 5 आणि 3 8 झालं. परत सेम एकाची 8 10 80 लिटर, एकाची आली 10. प्रश्न आहे मला अल्कोहोलचं प्रमाण. अल्कोहोल किती आहे रे? 5 आहे. मग किती होईल रे? हे 10⁻50 लिटर एवढं काय असणार आहे त्या मिश्रणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचा पण बघा याच पद्धतीचं आहे, फक्त एक काहीतरी नवीन ॲडिशन त्यामध्ये केलेलं आहे. अजून पण लक्षात ठेवा, आपण बेसिक टाईपचेच क्वेश्चन बघतोय, फक्त काय तर त्याच्यामध्ये नंतर ॲडिशन केलेलं आहे. या टाईपचा प्रश्न जरी असला तरी प्रोसेसमध्ये आपली काही चेंज करायचं नाही. बघा एक्झाम्पल काय, तर 60 लिटरच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:5 आहे. मिश्रणामध्ये अजून 10 लिटर दूध मिळवल्यास त्यांचे नवीन गुणोत्तर किती होईल? म्हणजेच सुरुवातीला एक व्हॅल्यू आहेत बघा आणि त्यानंतर आपण नवीन ॲडिशन केलेलं आहे. ॲडिशनला सध्या तरी साईडला ठेवा, सुरुवातीचं प्रमाण काढून घेऊ शकतोय, तोंडी करा त्या व्हॅल्यू, तिथं मांडत बसायची काही गरज नाही. जसं की सिक्वेन्स काय म्हणलं आपल्याला 7:5 आहे. मग त्याच्यातून आपल्याला काय दूध आणि पाण्याचं प्रमाण काढून घ्यायचं. सिक्वेन्स गुणोत्तराचं आहे 7 आणि 5 आणि आपल्याला टोटल मिश्रण सांगितलेलं आहे 60 लिटर. मग पुढं सेम एकूण मिश्रण आहे, गुणोत्तराची बेरीज होणार आहे. मग 12ची किंमत 60 लिटर आहे, एकाची किती म्हणू शकतो रे? 12×5 = 60, एकाची आली 5. मग प्रश्न काय आपल्याला, तर सुरुवातीच्या क्वांटिटी काढून घ्यायचे लागणार आहेत. म्हणजेच बघा दूध आता किती होणार आहे माझं, तर एकाची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळालेली, 7×5 = 35 एवढं आलं दूध. आणि पाण्याचं प्रमाण किती म्हणू शकतो, तर 5×5 = 25. म्हणजेच दूध 35 आणि पाणी 25 लिटर आहे त्या टोटल 60 पैकी. मग आता पुढं काय केलं आपण, तर त्या मिश्रणामध्ये 10 लिटर अजून दूध ॲड केले. मग जर मी 10 लिटर दूध ॲड करत असेल तर लक्षात ठेवा, जी क्वांटिटी ॲड करतोय ती त्या व्हॅल्यूमध्ये रिस्पेक्टिव्ह ॲड झाली पाहिजे. म्हणजेच काय, जर मी आता दूध ॲड करत असेल जे की किती करतोय रे, तर +10 होणार आहे. आणि हे फक्त आणि फक्त या दुधामध्येच करायचं, या पाण्यामध्ये +10 होणार नाही, कारण आपण फक्त दूध ॲड करतोय. त्यामुळे टोटल दूध किती झालं रे, तर हे होईल बघा 45 आणि पाण्याचं प्रमाण जे आहे 25 लिटर सेम राहणार आहे. मग प्रश्न काय मला, तर त्यांचं नवीन गुणोत्तर. मग आता दुधाचं प्रमाण 45 झाले, पाणी आहे 25 लिटर, 5×5 म्हणजेच 9 भाग 5 भाग जाईल बघा यांना, 5 9 45 आणि 5×25 म्हणजेच काय, तर त्यांचं जे काही नवीन गुणोत्तर आहे, ज्यावेळी आपण 10 लिटर दूध ॲड करतोय त्यावेळेचं जे गुणोत्तर आहे ते किती असेल रे, 9/5. हे आपलं ह्या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. फक्त काय अशा टाईपमध्ये तुम्हाला जे म्हणलं एक्स्ट्रा काय लक्षात ठेवा, जर काय सुरुवातीला ॲडिशन वगैरे नव्हती त्या टाईपमध्ये डायरेक्टली व्हॅल्यू काढून घेतल्या. सेम इथं केलं आपण, 35-25 आलं. पुढं जे काय ॲड केलं जाईल, मग आता हे दूध करा, पाणी असो, किंवा कधी कधी काही काही एक्झाम्पलला दोन्ही ॲड करायला लावलं जातं. मग जे काय व्हॅल्यू ॲड करायचे आहेत ते त्या रिस्पेक्टिव्ह क्वांटिटीमध्ये प्लस करायच्या आणि त्यांचं नवीन गुणोत्तर काढायचं. आणि याच टाईपचा पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्याचा आन्सर तुम्ही आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. की सेम प्रोसेस करायचे, पहिला त्यांच्या जे काही ओरिजिनल क्वांटिटी आहेत त्या तोंडी काढण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲडिशन करायची. मग बघा आता प्रश्न काय ह्या ठिकाणी आपल्याला, तर 75 लिटर मिश्रणात पेट्रोल आणि तेलाचे गुणोत्तर 8:7 आहे. त्यामध्ये अजून 15 लिटर पेट्रोल मिळवल्यास त्यांचे नवीन गुणोत्तर किती होईल? आता बघा जसं म्हणलं बघा, सेम एक्झाम्पल आधी त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे पेट्रोल किती आणि तेल किती असणार आहे, तो टोटल त्या 75 लिटरपैकी ते आधी काढून घेऊ शकतो आपण. मग त्यासाठी प्रोसेस सेम आहे माझी. सिक्वेन्स जो आहे तो पेट्रोल आणि तेलाचा आहे, गुणोत्तर आहे 8:7. टोटल व्हॅल्यू बेरीज करायला लागेल, 8 आणि 7 15, आणि ह्या 15ची जी काही किंमत आहे ती किती होती रे, 75 लिटर टोटल मिश्रण आहे. मग एकाची काढून घ्यायची आपल्याला, एकाची जाईल बघा 15×5 = 75. मग पेट्रोल असणार आहे माझं किती, 8×5 = 40 लिटर पेट्रोल असेल, आणि तेल असणार आहे बघा किती, 7×5 = 35 लिटर. म्हणजे 40 आणि 35 ह्या सुरुवातीच्या त्यांच्या व्हॅल्यू आल्या लिटरमध्ये. मग आता आपण काय केलं, अजून त्यामध्ये अजून 15 लिटर पेट्रोल ॲड केलं. मग पेट्रोलची व्हॅल्यू सुरुवातीला 40 आहे, मग ॲड अजून मी 15 केलेलं आहे. म्हणजे टोटल व्हॅल्यू जी आहे ती बघा, पेट्रोलची जी काय आहे व्हॅल्यू टोटल ती जाणार तर 40 आणि 15 55 होईल. तेलामध्ये काय बदल करायचा नाही, कारण आपण तेल काय ॲडच केलं नाही आहे. त्यामुळे
तेलाचं जे 35 लिटर आहे ते ॲज इट इज राहणार. मग प्रश्न आता व्हॅल्यू मिळाल्या 55 35 भाग घालू आपण 5 ने की जाईल बघा 11 5 55 आणि 5 7 35. म्हणजेच काय 15 लिटर ज्यावेळी पेट्रोल आपण ॲड करतोय त्यामध्ये नवीन गुणोत्तर जे आहे त्या दोघांचं ते किती असायला पाहिजे रे 11 7 एवढं आपलं काय होणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न सेम आहे बघा फक्त इथं दोन क्वांटिटी आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे म्हणजे आत्तापर्यंतच्या एक्झाम्पल आपण एक क्वांटिटी ॲड करत होतो एक तर दूध किंवा एक तर पेट्रोल ॲड केलं तर आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही व्हॅल्यू ॲड केलेले आहेत. बदल काही करायचं नाही सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे तर बघा एक्झाम्पल 140 लिटर मिश्रणामध्ये दूध पाण्याचे गुणोत्तर 4:3 आहे. मिश्रणात अजून 10 लिटर दूध आणि 15 लिटर पाणी मिळवल्यास होणारे त्यांचे नवीन गुणोत्तर किती. म्हणजेच इथं 10 लिटर दूध ॲड करतोय आपण नवीन आणि पाणी जे आहे ते 15 लिटर पाणी ॲड करतोय. त्यामुळे आपल्याला दोघांचं ॲडिशन करून आपल्याला काय करायचं तिथं नवीन व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. त्यामुळे चेंजेस काय करू नका. सिक्वेन्स जो आहे तो दूध पाणी सेम राहणार आहे माझा आणि जो सिक्वेन्स जो आहे तो किती रे 4:3 आहे. म्हणजेच काय गुणोत्तराची बेरीज किती होईल रे 7 होणार आहे आणि ह्या 7ची जी काही किंमत आहे ती असेल 140. मग टोटल व्हॅल्यू आपण सुरुवातीचं प्रमाण काढून घ्यायचं आहे. 7ला 140 असेल एकाला किती म्हणू शकतोय 7 2 14 एकाची झाली 20. मग दूध किती असेल रे तर हे बघा 20 चोक 80 आणि पाण्याचं प्रमाण किती असणार आहे तर 20 त्रिक 60 म्हणजे 80 लिटर दूध असेल पाणी 60 लिटर असणार. आता काय केलं आपण तर 10 लिटर दूध आणि 15 लिटर पाणी ॲड करायचं आहे. म्हणजेच दुधामध्ये +10 करायला लागेल पाण्यामध्ये +15 करायला लागेल. मग दोन्ही व्हॅल्यू ॲड करून नवीन व्हॅल्यू बघा काय होणार 80 आणि 10 90 झाले आणि इथं होईल बघा किती 60 आणि 15 75 होणार. मग 90 आणि 75 बघा हे दोघं पण 15च्या पाड्यात आहेत त्यामुळे 15 भाग घालू आपण. हे होईल बघा 15 × 90 आणि हे होणार आहे 15 × 5 = 75. म्हणजेच काय तर नवीन ज्या काय व्हॅल्यू ॲड केल्यानंतर त्यांचं जे नवीन प्रमाण आहे गुणोत्तर जे आहे ते किती असायला पाहिजे रे 6:5 एवढं आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती सेम वाचून घ्या आधी की सेम टाईपचा जो आत्तापर्यंत आपण प्रोसेस फॉलो केल्या का नवीन काय असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला तिथं प्रोसेस फॉलो करायचं आहे. आणि जसं आत्तापर्यंत जसं तुम्ही नेहमी म्हणलं की तुम्हाला आता परफेक्शनवरती काम करायचं आहे आणि परफेक्शनचा अर्थ काय लक्षात ठेवा की ज्यावेळी क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येईल तुमचं काम एवढंच असणार आहे की त्याचं फायनल आन्सर तुमचं ॲक्युरेट आलं पाहिजे. म्हणजे आता ती वेळ राहिलेली नाही आहे तुमची. जे विद्यार्थी आपल्याला पहिल्यापासून ह्या क्रॅश कोर्ससोबत जोडले गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तेवढं काय फार अवघड नाही. लक्षात ठेवा जर तुम्ही बेसिक सगळ्या गोष्टी ज्यावेळी मी त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अप टू डेट पाळत असशीला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह नक्की करू शकता. फक्त विषय जो असणार आहे तो सध्या वेळेच्या नादी लागायचं नाही आपल्याला की एवढ्या वेळेमध्ये सुटलं पाहिजे. सध्या आपलं काम आहे जे काही प्रिपरेशनची जी फेज आहे ती आपली आता संपलेली आहे. आपण आता परफेक्शनच्या नादी लागायचं आहे आणि त्यानंतर जो आहे तो आपण वेळेच्या नादी लागायचं आहे. म्हणजे सध्या जो काम आहे तुमचं ते एवढंच असणार आहे की व्हिडिओ ज्या क्वेश्चन ज्यावेळी ते तुमच्या स्क्रीनवरती येतोय त्यावेळी त्याचं फायनल आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे जे की 100% ॲक्युरेट आलं पाहिजे. थोड्याशा काय मिस्टेक्स चालू शकतील काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर त्याचं तुम्ही काय करायचं कव्हरअप करायचं. मग आता इथं बघा आता जे एक्झाम्पल आहे स्क्रीनवरती तुमच्या काय सांगितले वेगळं आहे का काय बघा तर 200 मिली मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 3:2 आहे. मिश्रणातील 50 ml मिश्रण काढून 50 मिली दूध मिळवल्यास त्यांचे नवीन गुणोत्तर किती होईल. म्हणजे इथं बघा आपण काहीतरी सुरुवातीला त्यांचं मिश्रण काढून घेतले आणि काढून घेतल्यानंतर आणि काहीतरी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. मग अशा वेळी लक्षात ठेवा काहीतरी आपण मिश्रण काढून घेतलं तर टोटल व्हॅल्यू जे आहे ती तेवढी आपल्याला काय करायची ते एकूण मिश्रणामधून मायनस करायचे. मग त्यासाठी जसं की तुम्हाला म्हटलं काय त्या पद्धतीचं तुम्हाला काय करायचं आहे प्रोसेस इथं अप्लाय करायची आहे. मग सिक्वेन्स बघा काय काय सांगितलं आपल्याला टोटल जे आहे सुरुवातीला दूध आणि पाणी सिक्वेन्स जो आहे तो आहे आपला किती 3:2. मग टोटल ही जी सुरुवातीला आहे बघा ते किती होतं रे टोटल मिश्रण होतं ते 200 ml होतं. ठीक आहे. मग आता आपण काय केले की त्या 200 मधलं 50 मिली काढून घेतलेलं आहे. म्हणजेच काय तर लक्षात ठेवा ज्यावेळी ही वाक्य महत्त्वाचं आहे की 200 मधलं ज्यावेळी आपण 50 मिली आपण मिश्रण जर काढून टाकलं ह्याच्यामधलं ठीक आहे इथं नको व्हॅल्यू लिहायला आपण काढतोय किती 50 ml. मग हे जर 50 ml मी काढून टाकत असेल त्या मिश्रणामधून तर लक्षात ठेवा हे जे गुणोत्तर आहे माझं किती होतं सुरुवातीला 3:2 हे गुणोत्तर कधीही तुमचं चेंज होत नाही.
का? कारण आपण टोटल मिश्रण काढले, लक्षात ठेवा. त्याच्यामधलं आपण सेपरेटली दूध, सेपरेटली पाणी हे आपण कधीही काढू शकत नाही. एकदा मिश्रण तयार केल्यानंतर काढायचं असेल तर टोटल मिश्रणच तुम्हाला बाहेर काढावं लागेल. मग ज्यावेळी किती पण मिश्रण तुम्ही काढा, 10 लिटर काढा, 100 लिटर काढा किंवा आणि 150 लिटर काढा, तर त्यावेळी प्रत्येक वेळी जे काही तुमचं मिश्रण शिल्लक राहील त्याच्यामध्ये त्यांचं जे प्रमाण आहे ते नेहमी लक्षात ठेवा 3:2च राहणार. ते गुणोत्तर कधीही तुमचं बदलत नाही. कधी एखादं मिश्रण तुम्ही काय तर त्याच्यातून बाहेर काढत असेल त्यावेळी. मग आता आपण किती होतं, किती रे 200 होतं, 200 मधलं तर 50 काढून टाकले, म्हणजेच राहिलं किती माझं सध्या शिल्लक मिश्रण, ते असणार आहे 150 ml शिल्लक असेल. मग आता ह्या 150 ml मध्ये माझा जो गुणोत्तर आहे दूध पाण्याचं ते कधीही बदलणार नाही. ते ॲज इट इज 3:2च राहणार आहेत. मग इथून पुढची प्रोसेस सेम करायची आपल्याला, जे आपण मागच्या एक्झाम्पलला गेले. मग काय केलं तिथं 50 ml काढून आपण 50 ml दूध ॲड करायचं. मग सुरुवातीच्या तर क्वांटिटी काढू, 3 आणि 2 5, 5ची किंमत 150 आली माझी, बरोबर. टोटल मिश्रण एकाची किती म्हणू शकताय, एकाची झाली 30. मग एकाला 30 असेल तर त्या व्हॅल्यू आपण इकडे नोट करूया. दूध किती म्हणू शकताय, 30 त्रिक 90 आणि पाण्याची व्हॅल्यू किती असेल रे, तर 30 दुनी 60. म्हणजेच काय, ह्या 150 लिटर मिश्रणामध्ये जे की आता शिल्लक राहिले त्याच्यामध्ये दूध 90 लिटर असेल आणि पाणी 60 लिटर असणार आहे. मग आता आपण काय करायचं आहे, नवीन तर 50 लिटर दूधच ॲड करायचं आहे. म्हणजे जी काय दुधाची जी काही व्हॅल्यू आहे ते प्लस 50 आपल्याला ह्या दुधामध्ये करायचं, कारण पाणी तर काय आपण ॲड केलं नाही. मग नवीन दूध किती होईल बघा, 9 आणि 5 14, 140 लिटर आणि इकडं पाण्याचं प्रमाण 60चं 60च राहणार आहे, हे बदलणार नाही. मग आता 140 आणि 60ला बघा मी 20 भाग घालू शकते. 20 47 आहे आणि 20 नाही किती असेल, 20 त्रिक 60. म्हणजेच काय, ही सगळी जी काही प्रोसेस आहे ती मी अप्लाय केल्यानंतर त्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण नवीन गुणोत्तर जे आहे ते किती असेल, 7:3 एवढं गुणोत्तर असणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण एखाद्या व्हॅल्यूमधून काहीतरी नवीन किमती मिश्रण जे आहे ते जर काहीतरी काढलं, त्याच्यामधून काढल्यानंतर जे काही आपलं शिल्लक राहणार आहे मिश्रण, ते कधीही लक्षात ठेवा गुणोत्तर जे आहे ते आपलं कधीही त्यामध्ये चेंज होत नाही. जसं की या एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला 200 ml होतं, 200 ml मधनं आपण 50 काढलं तरी लक्षात ठेवा हे 3:2 जे गुणोत्तर आहे ते कधीही आपलं चेंज होणार नाही, कारण आपण मिश्रणच काढतोय. शिल्लक मिश्रणामध्ये गुणोत्तर सेमच राहतं. मग त्या रिस्पेक्टिव्ह फक्त पुढच्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत. 200 मधलं 50 गेल्यानंतर 150 ml शिल्लक राहणार आहे. मग इथून पुढची सेम प्रोसेस जी केली आपण त्यात आपण मागच्या एक्झाम्पलला जी आपण फॉलो केली ती त्या पद्धतीने. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे जेवढे एक्झाम्पल्स आहेत आतापर्यंत जेवढे बघितले, हा जो सगळा जो पार्ट आहे हा आपला येतोय सगळ्यात बेसिक टाईपच्या क्वेश्चनामध्ये. म्हणजे जसं की आपण बघा संख्यामध्ये देखील आपल्याला एकदम बेसिक टाईपचे क्वेश्चन होतेच, परत पगार खर्च बचत या टाईपमध्ये पण होते. तर मिश्रणामध्ये जे बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते या पद्धतीने आपल्याला विचारले जातात. आता इथून पुढचे जे काही आपण प्रश्न बघायचे ते लक्षात ठेवा, एकदम म्हणजे मीडियम लेवलचे क्वेश्चन्स म्हणू शकतो आपण त्याला, की आत्तापर्यंत जे आहेत ते इझी कॅटेगरीमध्ये येतात. आता जे बघायचे ते इझी आणि हार्ड लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत मिश्रणामध्ये कशा पद्धतीने विचारले जातात ते आता इथून पुढच्या एक्झाम्पल्समध्ये आपण बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता प्रश्न काय, त्यासाठी जसं तुम्हाला म्हणलं प्रश्न सर्वात महत्त्वाचे नीट वाचून घ्या आणि काय हिथं काय प्रोसेस अप्लाय करायचे ते नीट तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर बघा प्रश्न काय, तर एका मिश्रणात अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर 12:5 आहे. 14 लिटर पाणी मिळवल्यास ते गुणोत्तर 4:3 होते, तर मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती. म्हणजेच काय, हे जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याला नीट आधी समजून घ्या की ते उलट आहे बघा, कम्प्लिटली डिफरंट एक्झाम्पल आहे जे आत्तापर्यंत आपण सॉल्व्ह केलं. तर म्हणजेच काय, आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की जी क्वांटिटी आपण ॲड करतोय, जसं बघा 10 लिटर मागच्याच एक्झाम्पलला आपण 50 लिटर दूध ॲड केलं होतं, पेट्रोलच्या एक्झाम्पलला किंवा 15 लिटर पेट्रोल ॲड केलं होतं, दूध पाणी पण ॲड करत होतो. तर जी क्वांटिटी आपण मिळवतोय ती दिलं होतं आणि सुरुवातीचं मिश्रण पण आपल्याला दिलं जात होतं. इथं उलट आहे बघा, इथं काय केलंय, फक्त गुणोत्तर दिले आपल्याला. म्हणजे आपल्याला इथं सांगितलं नाही की सुरुवातीला किती मिश्रण आहे बाबा, 100 लिटर आहे का 150 लिटर आहे, ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही. फक्त दिले काय की आपण त्या मिश्रणामध्ये 14 लिटर जे आहे ते पाणी मिळवतं. जर मी असं केलं असेल तर त्यांचं नवीन गुणोत्तर किती दिलेलं आहे बघा, चेंज होऊन ते जे गुणोत्तर आहे ते 4:3 झाले. असं झालं असेल तर सुरुवातीला त्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये अल्कोहोल किती असेल हा प्रश्न आहे. म्हणजे कम्प्लिटली उलटी प्रोसेस आपल्याला इथं काय करायचं आहे, फॉलो करायची आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहे ते बेसिक बघा 2 टाईपनं सॉल्व्ह होतं. एक आपण ज्याच्यामध्ये एक्स कन्सिडर करावा लागतो आणि एकामध्ये जे आहे ते आपल्याला एक्स विदाऊट एक्सनं आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे दोन्ही मेथड आपण बघू जेणेकरून तुम्हाला त्यामधला डिफरन्स समजला जाईल की
कोणती प्रोसेस केल्यानंतर मला कॅल्क्युलेशन किती करावं लागतं। मग पहिला आपण एक्स सॉल्व्ह करूया। तर बघा सुरुवातीचं जे प्रमाण आहे अल्कोहोल पाणी जे की किती आहे रे 12:5 आहे सिक्वेन्स जर बघितला तर, ठीक आहे, अल्कोहोल आणि पाणी सिक्वेन्स किती आहे 12:5। मग आपल्याला जसं माहित आहे की बघा गुणोत्तराच्या सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ज्यावेळी मला एक्सनं जर एक्झाम्पल सोडवायचं असेल ह्या गुणोत्तरामधलं तर आपण काय करणार आहे अल्कोहोलचं प्रमाण त्याला एक्स फॅक्टर देतो आपण 12x मानणार आणि पाण्याचं प्रमाण किती मानणार 5x मानणार। ह्या सुरुवातीच्या व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करावे लागतील। मग आता आपण केले काय बघा रे तर पाणी मिळवले फक्त किती 14 लिटर। म्हणजे जसं आताच्या एक्झाम्पलमध्ये जी क्वांटिटी आपण ॲड करतोय ती त्या रिस्पेक्टिव्ह क्वांटिटीमध्ये प्लस झाली पाहिजे। म्हणजेच काय जर मी 14 लिटर पाणी ॲड करत असेल तर पाण्याचं प्रमाण किती आहे रे सध्या 5x आहे। त्यामुळे आपलं जे समीकरण आहे ते या पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये तयार करायचं आहे, लक्षात ठेवा जर तुम्ही एक्स न करणार असाल तर। म्हणजेच अंशात अल्कोहोल आहे 12x हे बदलायचं नाही। पाणी जे आहे ते सुरुवातीला 5x होतं आणि ह्याच्यामध्ये मी अजून 14 लिटर ॲड केले। मग त्याला आपण जसं शाब्दिकमध्ये जो रेफरन्स आपल्याला तो थोडासा इथं वापरायचा आहे की ज्यावेळी काहीतरी आपण मिळवतो त्यावेळी काय करतो रे प्लस करतोय। मग पाणी किती मिळवले मी तर 14 लिटर पाणी मिळवले आणि असं केल्यानंतर हे गुणोत्तर माझं चेंज झालेलं आहे आणि नवीन गुणोत्तर जे आहे ते किती सांगितले आपल्याला तर 4:3 हे गुणोत्तर सांगितलेलं आहे। मग आता हे मांडत असताना तुम्हाला जसं म्हणलं की सिक्वेन्स एक प्रॉपर तुम्हाला मेंटेन करायचं आहे। हे 12x म्हणजे अल्कोहोल आहे, हे आहे छेदामध्ये ते पाणी आहे, त्यामुळे हे 4 जे आहे आणि 3 जे आहे ते त्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आल्या पाहिजे। 4/3ला चुकून जर तुम्ही 3/4 लिहिला तर लक्षात ठेवा तिथं तुमचा आन्सर आहे ते चुकणार आहे, कारण सिक्वेन्स चेंज केला आपण। त्यामुळे इथं एक्स कन्सिडर करत असताना तुम्हाला या पद्धतीनं काय करायचं आहे समीकरण तयार करायचं। पहिला एक्स व्हॅल्यू द्यायच्या आणि आपण काय मिळवतोय ते त्यामध्ये फक्त ॲड करायचं। पाण्यात 14 लिटर ॲड केले त्यामुळे 14 पाण्यामध्ये फक्त करायचं आणि नवीन गुणोत्तर। मग आपल्याला सोडवायचं माहीत असेल तुम्हाला हे काय करतो रे आपण तिरकस गुणाकाराने हे अशा टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते सोडवलं जातं आणि समोरासमोर मांडायचं किती होते बघा 12त्रिक 36x बरोबर 4ने ह्या दोघांना गुण्या 4×5 20x अधिक हे 14×56। त्यानंतर काय होईल बघा हे 20x इकडं आलं की काय होणार आहे तर गुणाकारामध्ये जाणार आहे आणि सॉरी वजा बाकी होईल। म्हणजे हे 36मधनं 20 गेले किती म्हणू शकता अरे तर 16x राहिलं। 36मधनं 20 गेले 16 आणि त्यानंतर हे 56 ॲज इट इज राहणार आहे आणि 16x बरोबर आला 56। मग मला पाहिजे काय रे तर एक्सची किंमत पाहिजे। मग एक्सची जी काय किंमत आहे ती काय होईल रे इथं तर 56/16 होणार आहे 56/16। म्हणजे आणि ही जी व्हॅल्यू आहे ह्या दोघांना बघा 8 भाग जाईल। एक्सची जी किंमत आहे 8×7 56 आणि 8×2 16। म्हणजेच काय एक्सची किंमत आली माझी किती 7/2। 7/2ला मी भाग घालू शकतो 3.5 म्हणू शकतो। म्हणजेच एक्सची किंमत आली 3.5। मग प्रश्न काय मला सुरुवातीला अल्कोहोलचं प्रमाण, मग अल्कोहोल इथं बघा किती आहे रे तर 12x होतं एवढं। मग एक्सची किंमत जर 3.5 आली असेल तर अल्कोहोल कशी मिळणार आहे मला 12 × 3.5 करा मग किती जाते बघा हे 12त्रिक 36 झाले आणि 12×5 60। मग 36 आणि 6 किती होणार आहे 42 लिटर हे आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा ही प्रोसेस आपल्याला तुम्हाला काय करायची आहे फॉलो करायची आहे। कधी ज्यावेळी जर तुम्ही या टाईपचं एक्झाम्पल एक्सनं सोडवणार असाल तर सुरुवातीचा ॲज इट इज व्हॅल्यू एक्स कन्सिडर करायचं आहे, जे काय मिळवते त्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यामुळे इथून पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला जमलं पाहिजे, कारण हे इक्वेशन कसं येते एवढंच आपल्याला कॉमन राहणार आहे। इथून पुढचे ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या प्रत्येक एक्झाम्पलनुसार चेंजेस होत राहणार आहेत। त्यामुळे इक्वेशन तयार केल्यानंतर फायनल आन्सरपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन हे जमलंच पाहिजे, लक्षात ठेवा। हे जमत असेल तर तुम्ही एक्स न करा काही हरकत नाही आहे, ठीक आहे। आता दुसरी मेथड बघू जिथं आपल्याला एक्स वगैरे काहीही कन्सिडर करायचा नाही, डायरेक्टली गुणोत्तराने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं। मग त्यासाठी बघा काय काय प्रोसेस करायची आपल्याला। अल्कोहोल आणि पाणी जो सिक्वेन्स आहे सुरुवातीचा तो किती होता 12/5 होता, बदलून झालाय किती रे तर व्हॅल्यू होत्या बघा पुढच्या किती झाल्या तर 4/3 झालाय, ठीक आहे किती झालाय 4/3। मग आता इथं आपल्याला काय सांगितलं बघा, म्हणजे जर गुणोत्तर पद्धत आपण अप्लाय करत असेल तर क्रायटेरिया कशी प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे तर पहिला चेक काय करायचं की आपण ॲड काय करतो। मग प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले की 14 लिटर पाणी ॲड करायचं आहे। मग इथं ते चेक करायचं बघा, इथं पाण्याचं जे काही प्रमाण आहे जर पाणी ॲड करत असेल तर लक्षात ठेवा त्याच्या रिस्पेक्टिव्ह दुसरी क्वांटिटी तुमची समान राहिली पाहिजे। म्हणजेच काय इथं जर मी या प्रश्नात पाण्याचं प्रमाण ॲड करत असेल तर हे जे अल्कोहोल आहे सुरुवातीला 12 लिटर आहे इथं 4 लिटर आहे, हे प्रमाण जे आहे ते देखील समान असलं पाहिजे।
कारण आपण अल्कोहोलमध्ये काही चेंजेस करत नाही. जसे की इथं बघा हे 12x इथं 12x ठेवले सुरुवात शेवटपर्यंत, ते कुठेही 12x ची किंमत बदलली नाही किंवा त्याच्यामध्ये काय प्लस पण केलं नाही आणि मायनस पण केलं नाही. याचाच अर्थ काय की त्यांचं जे गुणोत्तर जे आहे अल्कोहोलचं ते देखील समान असलं पाहिजे. मग तेच चेक करायचं पहिला, इथं 12 आहे इथं 4 आहे, समान आहे करे तर समान नाही, मग तीच व्हॅल्यू तुम्हाला समान करून घ्यायची. मग समान करण्यासाठी काय करू शकतो रे आपण, तर इथं लसावी पद्धतीचा वापर पण करता येतोय. मग 12 आणि 4चा लसावी काढला तर तो 12च मिळेल तुम्हाला. मग इथं ऑलरेडी 12 आहे इथं 4 आहे, मग आपल्याला फक्त तुम्हाला काय करायचं रे, ह्या खालच्या गुणोत्तराला 3 न गुणा, कारण 4 त्रिक 12 होते आणि त्यानंतर आपल्याला आहे अशा माझ्या पुढच्या व्हॅल्यू येतील. ठीक आहे, मग गुणल्यानंतर मी खाली व्हॅल्यू लिहितो. इथं काय काय होणार आहे बघा, तर हे 12 5 ॲज इट इज राहणार आहे. 4 ने इथं जर मी गुणला तर 4 त्रिक 12 आणि इथं किती होणार आहे रे, तर 3 त्रिक 9. ठीक आहे, मग आता इथं बघा अल्कोहोलचं प्रमाण समान झालं, 12 झालं. मग पाणी गुणोत्तरामध्ये किती वाढले रे, आधी 5 लिटर होतं इथं झालं 9 लिटर. म्हणजे पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते किती लिटरनं वाढले, तर 4 लिटरनं वाढले. किती लिटरनं वाढले, माझं टोटल 4 लिटरनं वाढलेलं आहे. म्हणजेच काय तर, आणि मी ॲक्च्युली आपण मिळवलं आहे किती रे, तर 14 लिटर मिळवलेलं आहे. बरोबर, म्हणजेच या 4ची जी काही किंमत आहे ती आहे माझी 14 लिटर. 4ची किंमत 14 आली. मग आपलं टार्गेट असणार आहे नेहमी एकाची आपल्याला शोधायचे आहे. मग एकासाठी काय करायचं आहे, 14ला 4नं भागायचं आहे. 4 त्रिक 12 झाले, 2 उरले, 4 25. मग एकाची किंमत किती आली रे, 3.5 आली. प्रश्न काय मला, अल्कोहोलचं प्रमाण, तर इथं बघा अल्कोहोलचं प्रमाण किती रे, 12 होतं. मग एकाला जर 3.5 असेल, आपल्याला 12ची किंमत शोधायची आहे. सेम जे इथं कॅल्क्युलेशन केलं बघा, 12 गुणिले 3.5 केलं तर ना सेम इथं तेच होणार आहे. मग 12 गुणिले जर 3.5 केला तुम्ही, तर ह्याचं देखील जे आन्सर आहे ते किती असू शकणार आहे तुमचं, 42 लिटर एवढंच असणार आहे. क्लिअर आहे. मग बघा दोघांमध्ये किती फरक आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो इथं ऑलमोस्ट नाहीसा झाल्यासारखा होतं तुमचा. फक्त थोडंसं तुम्हाला बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर समजणं गरजेचं आहे आणि काय प्रोसेस अप्लाय करायचे ते नीट समजलं पाहिजे. थोडंसं ह्या मेथडला लक्ष ठेवा, समजण्यासाठी 100% अवघड आहे सुरुवातीला, पण जर तुम्ही प्रॅक्टिस जर कंटिन्यू करत राहिला तर 100% ही मेथड देखील तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करू शकता तुम्ही या टाईपच्या एक्झाम्पलसाठी. त्यामुळे जज करा की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा वापर करायचा आहे. जसं तुम्हाला म्हटलं की आपण नेहमी ॲडव्हान्सला प्रायोरिटी देणार आहे, आपण ह्याच टाईपनं काय करायचं आहे, आपण पुढं प्रोसेस करायची आहे. ही एक्स जी व्हॅल्यू आहेत ह्या आपण कन्सिडर करायच्या नाहीत. इथून आपण जी प्रोसेस अप्लाय करायची आहे ती ही प्रोसेस अप्लाय करायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या एक्झाम्पलमध्ये सर तुम्ही जर पाणी ॲड करत असशीला तर लक्षात ठेवा त्या अल्कोहोलचं प्रमाण सेम राहिलं पाहिजे. जर दूध पाण्याचं एक्झाम्पल असेल आणि जर समजा तुम्ही दूध ॲड करत असशीला तर पाण्याचं जी काही किमती आहेत त्या समान असल्या पाहिजेत. मग त्याच कन्सेप्टचा वापर इथं केलेला आहे. आपण काय प्रश्नामध्ये सांगितलं की पाणी मिळवायचं आहे. जर मी हे पाणी मिळवत असेल ह्याच्यामध्ये तर हे जे अल्कोहोलचं जे काही प्रमाण होतं बघा ते समान करायचं होतं आपल्याला. मग ते करून घेतलं आपण आणि त्या रिस्पेक्टिव्ह आपण काय केलं आहेत, पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेट केलेल्या आहेत. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा आता प्रश्न जो आहे तो सेम याच टाईपचा आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती. आणि जसं तुम्हाला म्हटलं आपण जी प्रोसेस किंवा तुम्ही देखील तुमचा पण जो अप्रोच आहे लक्षात ठेवा तो बेसिक कन्सेप्ट ना कधीही असला नाही पाहिजे. कारण आता बरेच सगळे जे विद्यार्थी आहेत ते ॲडव्हान्स होत चाललेले आहेत आणि तुम्ही देखील काय करायचं आहे, तुमच्या ज्या काही प्रोसेसमध्ये जे आहेत त्या ॲडव्हान्स पद्धतीचाच वापर करायचा आहे. त्यामुळे जे एक्सचा वापर आपण जिथे केला नाही ती दुसरी पद्धत गुणोत्तराची पद्धतच तुम्हाला ह्या देखील एक्झाम्पलला अप्लाय करायची आहे. तर बघा प्रश्न आधी काय की एका बाटलीत दूध आणि पाण्याचे मिश्रण 7:5 आहे. मिश्रणात 8 लिटर पाणी मिळवल्यास ते गुणोत्तर 7:9 होते, तर मिश्रणातील दुधाचे प्रमाण किती. आता जसं मग असे म्हटलं बघा, दूध पाण्याच्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही पाणी ॲड करत असशीला, सेम एक्झाम्पल आहे, पाणी मिळवतोय आपण, मग मी जर त्या मिश्रणात पाणी ॲड करत असेल, लक्षात ठेवा तुमचं जे दुधाचं जे काही प्रमाण आहे ते समान पाहिजे. त्यामुळे तेवढीच व्हॅल्यू चेक करा. जर ती ऑलरेडी समान मिळाली तर लक्षात ठेवा अजून एक्झाम्पल चांगलं, अजून मी तर म्हणजे तोंडी सॉल्व्ह होतं ते, जर त्या व्हॅल्यू समान मिळाल्या तर. त्यामुळे तुम्हाला तेवढंच चेक करायचं आहे. त्यासाठी आधी सगळा जो सिक्वेन्स आहे तो प्रॉपर नोट करून घेत जावा. दूध आणि पाणी, सुरुवातीचं प्रमाण आहे 7:5, ते होते किती ॲड केल्यानंतर ते चेंज होऊन होते माझं 7:9. मग जसं आत्ता म्हणलं तुम्हाला काय, आणि पाणी आपण किती रे 8 लिटर पाणी ॲड केलेलं आहे. मग जर मी पाणी ॲड करत असेल तर नियमानुसार हे जे काही दुधाचं जे काही प्रमाण आहे ते समान असलं पाहिजे. म्हणजे इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. तिथं बघा सगळ्या व्हॅल्यू इथं तुम्हाला समानच मिळाले, इथं कुठलीही व्हॅल्यू चेंज करायची पण गरज नाही. मग हे दूध जर समान असेल इथं फक्त चेक करा
आधी पाणी 5 लिटर होतं, आता झालं 9. मग किती गुणोत्तरामध्ये किती वाढले रे, तर 4 लिटर वाढले. किती लिटर वाढले, 4 लिटर. पण हे ॲक्च्युअली मी नाही मिळवले, हे गुणोत्तरातली वाढ आहे. खरी किती मिळवले मी, 8 लिटर मिळवले. म्हणजेच काय, ह्या 4ची किंमत 8 मिळाली मला, एकाची असेल 2. प्रश्न काय आहे मला, तर दुधाचं प्रमाण. मग सुरुवातीला बघ दूध किती आहे, दोन्ही ठिकाणी 7-7 आहे. मग एकाला जर 2 असेल तर दूध किती मिळवू शकतोय मी, तर 7 गुणिले 2 म्हणजे 7 दुनी 14 लिटर एवढं काय असणार आहे सुरुवातीला त्या दुधाचं प्रमाण असेल त्या मिश्रणामध्ये. म्हणजे असं बघा की किती फरक पडतोय. ऑलरेडी जर ती व्हॅल्यू आपल्याला समान मिळाली तर, आणि जरी नाही मिळाली तर मगाच्यासारखी आपल्याला लसावी पद्धतीचा वापर करून समान करून घ्यायची होती. पण इथं काही गरज नाही, ऑलरेडी दुधाचं प्रमाण समानच आहे. समान असेल तर चेंज करायची काही गरजच नाही आहे. त्यामुळे पाण्यामध्ये 4ची वाढ झालेली आहे आणि ॲक्च्युअल आपण 8 लिटर मिळवले. म्हणजे 4ची किंमत 8 मिळाली, एकाला आलं 2. आपल्याला दुधाचं प्रमाण पाहिजे जे की 7 होतं. मग एकाला 2 असेल तर 7ला 7 दुनी 14 हे आपल्याला काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते अशाच पद्धतीचं आहे बघा, याच टाईपवरती डिपेंड असणार आहे. सेम आता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ॲन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, सॉरी ह्याच्यातले जे पुढच्या टाईपचे एक्झाम्पल आहे ते आत्ता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे ते मागच्या एक्झाम्पल सारखं आहे बघा. आपण काहीतरी मिश्रण काढून त्यामध्ये ॲड करतो त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. ॲक्च्युली हे आपण आधी घ्यायला पाहिजे होतं, काय हरकत नाही, तुम्ही सोडवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आपण मागच्या जे एक्झाम्पल घेतलं त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. काय दिले बघा, तर अल्कोहोल आणि पाण्याच्या 80 लिटर मिश्रणात त्यांचे प्रमाण 3:7 आहे. 40 लिटर मिश्रण काढून 40 लिटर पाणी मिळवल्यास त्यांचे नवीन गुणोत्तर किती होईल. म्हणजे जसं मग असे म्हटलं, तुम्ही जर काहीतरी व्हॅल्यू काढत असेल, मिश्रण जर आपण काढून घेतलं त्यामधलं, तर गुणोत्तर आपलं कधीच चेंज होत नाही. मग त्यासाठी टोटल मिश्रण आपलं आधी 80 लिटर होतं, 80 लिटरमधलं आपण 40 लिटर काढून घेतलेलं आहे. मग त्यामुळे सिक्वेन्स जो आहे आपला, प्रोसिजर आहे ती सेम मगासारखी करा. दूध, सुरुवातीला दूध आहे आणि त्यानंतर काय, दूध आणि पाणी. सिक्वेन्स बदलायचा नाही, सिक्वेन्स जो आहे तो ॲज इट इज सांगितलं आहे बघा. दूध आणि पाण्याचं प्रमाण 3:7 होतं. ठीक आहे, किती, 3:7. सॉरी, अल्कोहोल आणि पाणी सांगितले, इथं दूध आणि पाणी नाही आहे. येस, इथं शब्द काय सांगितले आपल्याला, तर अल्कोहोल आणि पाणी. सुरुवातीला बघा सांगितलं आपल्याला किती रे, तर 80 लिटर मिश्रण होतं आणि ह्या 80 मधलं आपण 40 ml काढून टाकलेलं आहे. ठीक आहे, किती काढून टाकलेलं आहे, तर 40 ml किंवा 40 लिटर जे असेल त्या ml लिटरवरनं काय फरक पडत नाही, लक्ष ठेवा. येस, तर शिल्लक किती राहील रे परत, तर 40 लिटरच राहणार आहे. ठीक आहे, 80 मधलं 40 गेलं, 40च शिल्लक राहणार आहे. पण या महत्त्वाचं लक्ष ठेवा, या 40 मध्ये देखील त्यांचं गुणोत्तर चेंज होणार नाही. जे की किती राहणार आहे, 3:7च राहणार आहे. हे गुणोत्तर चेंज होणार नाही आहे माझं. मग आता पुढं काय केलं आपण, तर त्यामध्ये परत 40 लिटर काढून घेतलं, जे आपण ऑलरेडी मायनस केलं, 40च राहील. आणि 40मध्ये आता क्वांटिटी काढून घेऊया. मग 40ची व्हॅल्यू म्हणजे काय होते, 7 आणि 3 10 झालं. 10ची किंमत 40 असेल तर एकाला किती येईल रे माझं, 4. एकाचं आलं 4. मग 4 त्रिक म्हणजेच अल्कोहोल सुरुवातीचं मिळेल, अल्कोहोल असेल 12 आणि पाणी असणार आहे किती, 7 चोक 28. म्हणजेच 12 आणि 28 ह्या त्यांचे सुरुवातीच्या क्वांटिटी आल्या. मग आता आपण काय केले, 40 तर ऑलरेडी काढून टाकले, 40 लिटर एक्स्ट्रा आपण पाणी मिळवतोय त्यामध्ये. मग पाण्याचं प्रमाण किती आहे, सुरुवातीला 28 आहे, ह्याच्यामध्ये प्लस 40 करा, आपल्याला नवीन व्हॅल्यू येते. ठीक आहे, म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण बदलणार नाही, 12चं 12च राहील. आणि 28 आणि 40 जर केलं आपण तर ते किती असणार आहे, 68. मग 12 आणि 68 म्हणजे किती म्हणू शकताय, दोघांना बघा 4 न भाग जाईल, 4 त्रिक 12 आणि 17 चोक 68. म्हणजेच नवीन ज्या काय व्हॅल्यू आहेत सगळं आपण 40 लिटर पाणी ॲड करून ते गुणोत्तर किती होईल रे, 3:17 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, थोडासा सिक्वेन्स चेंज झाला, काही हरकत नाही त्याबद्दल. फक्त काय मागाचं जे आपण येण्या जाण्याचे एक्झाम्पल काढलं होतं त्या टाईपनंच आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आय होप तुम्ही जे आन्सर आहे ते किती असेल तुमचा आन्सर, 3:17. आणि तुम्हाला लक्षात ठेवा, जज काय करायचं स्वतःला, की हे प्रोसेस फॉलो करत असताना की एखाद्या विद्यार्थ्याला समजा काहीतरी बाय मिस्टेकली आन्सर वेगळं आलं असेल तर तुम्ही स्वतःचं एक्झाम्पल परत एकदा रिचेक सगळं करायचे प्रोसेस, की तुम्ही वेगळं कुठल्या स्टेपमध्ये काय केलं ते. आणि तीच प्रोसेस, तीच स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचे पुढचे एक्झाम्पल सॉल्व करत असताना. आणि लक्षात ठेवा, जर असं करत असेल तरच तुम्हाला स्वतःमध्ये एक ती डेव्हलपमेंट जाणवायला मिळेल. नाहीतर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल जे केलं सोडवलं आणि चुकलं म्हणून जर नुसतं सोडून दिलं, लक्षात ठेवा, तर जी डेव्हलपमेंट जी म्हणतो की यार आपल्याला ते जमायला पाहिजे, हा जो अप्रोच आहे तो तुम्हाला ती एक प्रॉपर प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करू शकत नाही लवकरात लवकर.
आणि जर तुम्ही ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष केलं आणि ते एक मेन रिझन असते, आपला जो रिझल्ट आहे तो वर्षाच्या आत न येता विनाकारण आपण 4-4, 5-5 वर्ष घालवत असतोय एका साध्या सिंपल पोस्टसाठी. त्यामुळे जसं जे आपलं जे नेहमी टार्गेट असते, कुठलाही असो, तो पोलीस भरती असो किंवा स्टाफ सिलेक्शनची GD एक्झाम असो, तुमच्या दोन्ही एक्झाम्स एका वर्षात ह्या क्रॅक होतातच. तर त्यासाठी गरज आहे फक्त तुमचा जो ॲप्रोच आहे तो या पद्धतीनं जो आहे तो तुम्ही कंडक्ट करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असणार आहे की ह्या ॲडव्हान्स पद्धती आणि ह्या पद्धतींचा वापर जर तुम्ही करत असेला तर मग लक्षात ठेवा तुम्ही 100% त्या रेसमध्ये आहात. वर्षाच्या सिलेक्शनच्या जी काही कॉम्पिटिशन जे म्हणतो आपण, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा टॉप लेवलला राहू शकता. फक्त गरज आहे ह्या पद्धती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं शिकता आल्या पाहिजेत. ठीक आहे, चलो आता पुढचे एक्झाम्पल बघू. या टाईपचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा जास्तीत जास्त विचारले जातात, जे टाईप जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे आता. मग बघा प्रश्न काय आपल्याला, अल्कोहोल आणि पाण्याच्या 85 लिटर मिश्रणात त्यांचे प्रमाण 4:1 आहे. मिश्रणात किती लिटर पाणी मिळवल्यास ते प्रमाण 3:1 होईल. म्हणजेच काय, हे एक्झाम्पल आणि मागचं म्हणजे त्याच्या मागचे जे 2 एक्झाम्पल होते बघा, सुरुवातीचं प्रमाण जे आपण काढलं ते आणि हे एक्झाम्पल एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजेच काय, मागच्या त्या एक्झाम्पलला बघा सुरुवातीला क्वांटिटी आपल्याला दिली नव्हती, या एक्झाम्पलला दिलेले आहे, जे की बघा टोटल मिश्रण 85 लिटर आहे ते आपल्याला सांगितलेलं. मग दिलं काय नाही आहे आपल्याला की आपल्याला किती लिटर पाणी त्यामध्ये ॲड करावं लागेल जेणेकरून ते गुणोत्तर चेंज झालं पाहिजे. मग मागच्या एक्झाम्पलला ती क्वांटिटी दिली होती, 14 लिटर एका एक्झाम्पलला होती आणि एका एक्झाम्पलला किती 8 लिटर होतं. मग ती क्वांटिटी दिली होती, ती क्वांटिटी ह्या एक्झाम्पलला आपल्याला शोधायची आहे. मग हे एक्झाम्पल जसं तुम्हाला म्हटलं, या टाईपचं एक्झाम्पल जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला मिळेल. मग ते पोलीस भरतीचा पेपर असो, MPSCचा असो किंवा आणि कुठल्या आपल्या स्टाफ सिलेक्शनच्या GDचा पेपर असो. त्यामुळे या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला हमखास विचारले जातात. इथं पण आपल्याला काय करू शकता, तुम्ही एक्सनं कन्सिडर करू शकताय. मग पहिला आपण तीच प्रोसेस बघूया, पण जसं तुम्हाला म्हटलं की आपल्याला ॲडव्हान्स पद्धतीनं सोडवायचं आहे, दोन्हीनं सोडवू शकतो आपण. मग एक्सनं कन्सिडर करू आपण की एक्सनं जर मला इथं प्रोसेस फॉलो करायची असेल तर काय करावे लागणार आहे. मग त्यासाठी बघा सुरुवातीच्या क्वांटिटी आपल्याला इथं आधी या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काढून घ्यावे लागतात. म्हणजे एकूण मिश्रण 85 लिटर तर आहे, पण त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि पाण्याचं प्रमाण 4:1 आहे. अल्कोहोल आणि पाणी ज्याचा जो सिक्वेन्स आहे तो आहे 4:1. आणि जसं आपण सुरुवातीला काढलं होतं का, पहिलं एक्झाम्पल जे मिश्रणाचं घेतलं होतं सेम प्रोसेस फॉलो करायचं. एकूण मिश्रण 85 आहे, तयार कसं होणार आहे, दोघांना एकत्र केल्यानंतर म्हणजे दोघांची एकत्रित बेरीज 5 येते, 5ची किंमत 85 आहे. एकाला किती म्हणू शकतो येते 17/585. एकाची आली 17, म्हणजे सुरुवातीचं जे अल्कोहोल आहे ते किती असेल 17×4 = 68 आणि पाणी असेल सुरुवातीचं किती 17×1 = 17. म्हणजेच या टाईपच्या एक्झाम्पलला लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही प्रोसेस आधी दोन्ही किमती काढून घ्यायच्या आहेत. सेम जे पहिल्या एक्झाम्पलला केलं त्या पद्धतीने. टोटल बेरीज 5, 5ची 85, एकाला 17 आलं, म्हणजे सुरुवातीचं अल्कोहोल 68 लिटर आहे आणि पाणी आहे ते 17 लिटर. मग आता ह्यामध्ये ॲड काय करायचं सांगितलं बघा, तर त्यामध्ये प्रश्नात अजून किती लिटर पाणी मिळवल्यास, म्हणजेच आपल्याला आता या एक्झाम्पलमध्ये पाणी ॲड करायचं आहे. म्हणजेच इथं फक्त जो एक्स फॅक्टर जो आहे तो हा कन्सिडर करायचा की आपल्याला काय मिळवायचं आहे. मग मला पाणी काय ॲड काय करायला सांगितले रे, तर पाणी ॲड करायचं आहे. जर मी ह्या प्रश्नामध्ये पाणी ॲड करत असेल तर लक्षात ठेवा +Xचा जो फॅक्टर आहे तो जो आहे तो ह्या 17मध्ये प्लस करायचा. ठीक आहे, का, कारण आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सिक्वेन्स जो आहे गुणोत्तर मांडण्याचा तो सेम जे आपण मागची जी एक्सची जी प्रोसिजर आहे ती बघितली, सेम प्रोसेस इथं करायचं आहे. अल्कोहोल आहे असं अंशात पाणी छेदात येणार आहे आणि पाणी ॲड करायचं आहे. त्यामुळे जे पाणी ॲड करतोय त्यासाठी आपण ती एक्स व्हॅल्यू कन्सिडर केली आणि हे ॲड केल्यानंतर ते गुणोत्तर जे बदलायचं आहे ते गुणोत्तर बदलून किती झालं पाहिजे सांगितले 3:1 म्हणजेच 3/1. मग अशा पद्धतीने या टाईपमध्ये तुम्हाला हे इक्वेशन तयार करायचं आहे. पुढची प्रोसेस सेम, तिरकस गुणाकार करायचा आहे. काय होणार बघा, 68×1 = 68, परत हे 17×51 अधिक 3×1 म्हणजेच 3 × x 3x झाला. 68मधनं 51 गेले किती राहणार आहे रे, तर 17 राहील. म्हणजे 68 यस किती राहील रे, हे 17. म्हणजे 17 बरोबर किती म्हणू शकतोय 3x येणार आहे. 17 बरोबर 3x. मग पाहिजे काय आपल्याला, तर एक्सची किंमत पाहिजे की किती मिळवले ते. मग एक्सची किंमत त्यासाठी काय होणार आहे रे, हे जे गुणाकारातलं 3 आहे इकडे येऊन काय होणार आहे छेदामध्ये जाणार आहे. म्हणजे फायनल आन्सर मी काय म्हणू शकतोय, तर एक्सची जी काही किंमत आहे ती असेल 17/3. आणि इथं बघा 17ला 3 पूर्ण भाग जात नाही, तुम्ही नाही घालवलं तरी चालेल. ते डिपेंड राहील तुमचं, हे ऑप्शनवरती डिपेंड असणार आहे.
ठीक आहे. मग त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला काय करायचे, तिथं ऑप्शन जे आहेत ते जसं ऑप्शन अपूर्णांकात असेल तर अपूर्णांक ठेवा, पॉईंटमध्ये असेल तर तुम्हाला पॉईंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. फक्त प्रोसिजर नीट लक्षात ठेवा की या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, इथं जी आहे ती प्रोसेस फॉलो करायची आहे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. आणि जसं मी सुरुवातीला म्हणलं की आपल्याला ह्यामध्ये व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळणार आहेत, त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह प्रोसेस तिथं काय करायचे, फॉलो करायची आहे. ठीक आहे. मग आता ही झाली आपल्याला एक्सनं कन्सिडर केलं. जर तुम्हाला एक्सनं कन्सिडर असेल तर या टाईपची प्रोसेस तुम्हाला इथं फॉलो करायची आहे. मग आता आपण शॉर्टकटनं बघूया की या टाईपमध्ये आपल्याला शॉर्टकट कसा अप्लाय करायचा. मग पहिल्यांदा बघा, सुरुवातीचं जे प्रमाण आहे अल्कोहोल पाणी हे काय बदलायचं नाही आहे, ते सेम आहे. माझं किती होतं रे, तर 4:1 होतं. 4:1 हे चेंज करून किती करायला सांगितले मला, तर 3:1. किती करायचं आहे, 3:1. मग हे होते कधी सांगितले, तर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर. मग इथं तुम्हाला तेच चेक करायचं आहे, जर मी पाणी ॲड करत असेल, सिक्वेन्स तोच आहे जे मागच्या एक्झाम्पलला आपण बघितलं. जर मी पाणी ॲड करत असेल, लक्षात ठेवा, तर अल्कोहोलचं प्रमाण सेम राहिलं पाहिजे, बरोबर. मग तेच चेक करायचं. अल्कोहोल इथं 4 आहे, इथं 3 आहे, समान आहे का रे, तर समान नाही आहे. मग ती व्हॅल्यू आपल्याला समान करून घ्यायची. मग त्यासाठी लसावीचा वापर करा. 4 आणि 3चा लसावी किती मिळतो रे, तर 12 मिळतोय. मग 12 करण्यासाठी या गुणोत्तराला 3ने गुणायला लागेल आणि या गुणोत्तराला आपल्याला 4ने गुणायला लागेल. मग चेंज करा, काय होतंय बघा, तर हे 4×3=12 झाले आणि 3×1=3. इथं पण सेम 4×3=12 आणि 4×1=4. मग इथं बघा, आता अल्कोहोल सेम झालं माझं, 12, 12 आणि 3 आणि 4. मग पाण्यामध्ये कितीचा फरक पडला ते चेक करायचं आपल्याला. 3चं किती झाले रे, 4 झाले, म्हणजे पाण्यामध्ये 1 वाढ झालेली आहे. मग त्या एकाची किंमत शोधायची आहे. मागच्या एक्झाम्पलला त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती, आपण 12ची शोधली होती. मग ती जी व्हॅल्यू आहे ती इथनं शोधायची आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. मग आता जसं म्हणतो आपण काय, एकूण मिश्रण जे आहे ते 85 लिटर होतं आणि गुणोत्तराची कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे. जर मी गुणोत्तरामध्ये काही चेंज केला तर आपण त्या किमती परत घेत नाही. मग आता इथं बघा, 12 आणि 3 15 झाले आणि या 15ची किंमत आहे किती मला, तर 85 सांगितलेले. 15ची किंमत 85. पाण्याचा मध्ये कितीचा फरक पडला आहे रे, 1चा फरक पडला आहे. मला त्या एकाचीच किंमत पाहिजे. मग एकासाठी आपण काय करणार आहे, ह्या 85ला ह्या 15नं आपल्याला भागायचं आहे आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार. मग 85 आणि 15ला सेम बघा, 5×5 भाग जातोय, तो घालवला पाहिजे. तर अंशात होईल 17×5 85 आणि हे होणार आहे 5×3=15. म्हणजेच काय, तर पाण्याचं जे काही प्रमाण आहे जे मला ॲड करायचं आहे ते किती असलं पाहिजे, 17/3 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. त्यामुळे इथं बघ, लक्ष ठेवा, जसं आपण मगाच्या एक्झाम्पलला जी कन्सेप्टचा वापर केला, जर मी पाणी ॲड करत असेल तर अल्कोहोलचं प्रमाण समान राहिलं पाहिजे. त्याच कन्सेप्टचा वापर तुम्हाला इथं करायचा. फक्त इथं काय, सुरुवातीचं जे एकूण मिश्रण आहे ते तयार कसं होते, गुणोत्तराची बेरीज. मग गुणोत्तराची बेरीज सुरुवातीला 12 आणि 3 15 मिळत होती. 15ची किंमत 85 इक्वेट करायची. मग आपल्याला पाण्यामध्ये कितीची वाढ झाली आहे, 3चं 4 म्हणजे एकाची किंमत शोधायची आहे, जी की किती असेल, 17/3 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा. जसं तुम्हाला म्हणलं की एक्सला आपली कधीही प्रायोरिटी असणार नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही प्रोसेस फॉलो करायचे त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पद्धतीने ही प्रोसेस प्रत्येक एक्झाम्पलला काय करायचे, लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण आपण जे एक्झाम्पल जे आहेत ती या प्रोसिजरने आपण काय करायचं आहे, पुढं प्रत्येक एक्झाम्पल या टाईपचं याच प्रोसेसनं आपल्याला काय करायचं आहे, आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम एक्झाम्पल बघा, हे बघा, जसं आत्ता आपण जे एक्झाम्पल सोडवलं ते. आणि जसं यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्ष द्यावं की ह्याच्यामध्ये एक्स कन्सिडर करून एक्झाम्पल सॉल्व करू नका. जसं आपण तोंडी अप्रोच, जो गुणोत्तरा पद्धत जी आपण वापरली त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही जे क्वेश्चन आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, प्रश्न काय आपल्याला सांगितलं आहे, तर दूध आणि पाण्याच्या 30 लिटर मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 7:3 आहे. मिश्रणामध्ये किती लिटर पाणी मिळवावे ज्यामुळे ते गुणोत्तर 3:2 होईल. म्हणजे इथं बघा सेम एक्झाम्पल आहे. जसं आता की मागच्या एक्झाम्पलला पण आपल्याला पाणी ॲड करायला पाहिजे होतं, त्यामध्ये या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे त्यामागचं जे लॉजिक आपण अप्लाय केलं होतं, फक्त तुम्हाला काही चेक करायचं आहे. जर आपण पाणी ॲड करत असेल तर इथं आता बघा दूध आहे, सेकंड जो मिश्रणामध्ये जे काय द्रावण जे आहे ते आपल्याला, तर त्या दुधाचं जे प्रमाण आहे ते समान असलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्या व्हॅल्यू चेक करायच्या आहेत. जर समान नसेल तर आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह काय करायचे, त्याच्यामध्ये गुणोत्तरात चेंजेस करायचे. ठीक आहे. त्यामुळे पहिले ज्या गुणोत्तराच्या व्हॅल्यू आहेत बघा, 7:3 आणि करायचं आहे 3:2. त्यामुळे पहिला आहे असं ते गुणोत्तर आपल्याला नोट करून घ्यायचं आहे. 7:3 आहे, करायचं आहे आपल्याला 3:2. ठीक आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे तो कशाचा आहे, तर दूध आणि पाणी.
मग आता सेम जसं म्हटलं की काय पाणी ॲड करतोय आपण, जर पाणी ॲड करत असेल तर आपल्याला दुधाचं प्रमाण समान असलं पाहिजे. मग इथं चेक करा 7 आहे आणि 3 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आता इथे दुधाचं प्रमाण समान नाही आहे, करावं लागेल. त्यासाठी काय तर 7 3चा लसावी पद्धत, लसावी 21 येईल आपल्याला, 7 3 21 जाते बघा. म्हणजेच काय पहिल्या गुणोत्तराला तुम्हाला 3 न गुणावं लागेल आणि ह्या दुसऱ्या गुणोत्तराला आपल्याला 7 न गुणावं लागेल. ठीक आहे. मग गुणल्यानंतर चेंजेस बघा काय काय होतील. दोघांना गुणे आपण 7 3 21 आणि इथं होणार आहे 3 3 9. त्यानंतर खाली 7 न गुणायचं आहे, 7 3 21 आणि इथं होणार आहे 7 2 14. मग आता इथं परत बघा दुधाचं प्रमाण समान झालं माझं, किती किती 21 21. मग आता आपल्याला फक्त चेक काय करायचं आहे, आधी पाणी 9 होतं, गुणोत्तरामध्ये किती किती झालेले ते 14 झाले. म्हणजेच कितीची वाढ झाली तर 5 युनिट्सची वाढ झालेली आहे. म्हणजे त्या 5ची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग आपल्याला सुरुवातीचं मिश्रण सांगितलं बघा, एकूण मिश्रण जे होतं ते 30 लिटर मिश्रण होतं. मग गुणोत्तरामध्ये बदल झाला तर ह्या गुणोत्तराचा आपल्याला वापर करायचा नाही, नवीन किमती खालच्या घ्यायच्या. म्हणजे हे 30 काय माझं सुरुवातीचं गुणोत्तर आहे टोटल. मग एकत्र गुणोत्तर असेल आपण बेरीज केली होती त्या पद्धतीने इक्वेट करू आपण. मग 21 आणि 9 30 होईल बघा, आणि ह्या 30ची किंमत 30च सांगितलेली आहे मला, म्हणजे एकाची एकच येणार आहे, एकाची एकच येईल. प्रश्न काय मला की पाणी किती वाढलं, तर इथं बघा 9 होतं 14 झालं, म्हणजेच किती रे तर 5 लिटरनं वाढलेलं आहे. मग एकाची जर व्हॅल्यू एकच असेल तर आपल्याला जे पाणी मिळवायचं आहे त्याची पण व्हॅल्यू किती असणार आहे, 5 लिटर वाढले म्हणजे 5 1 5, म्हणजेच किती लिटर पाणी तुम्हाला मिळवावं लागेल, त्यामध्ये 5 लिटर पाणी मिळवावं, जेणेकरून ते जे गुणोत्तर आहे ते किती व्हायला पाहिजे 3:2. ठीक आहे. तर सुरुवातीला तुम्हाला इथं यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला अडचणी कुठे येऊ शकतात की हे जे सुरुवातीचे जे काही 30 आहे ते इक्वेट कसं करायचं. तर त्यासाठी बघा आपण जे पहिलं एकदम बेसिक टाईपच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की गुणोत्तराची जर सुरुवातीला एकूण मिश्रण दिलं असेल, आपण गुणोत्तराची बेरीज करत होतो. मग ते लॉजिक तुम्हाला इथं वापरायचं आहे. फक्त बेरीज कुठली करायची लक्षात ठेवा, ह्या पहिल्या गुणोत्तराची करायची आणि चेक काय करायचं की पाण्यामध्ये कितीचा बदल झालेला आहे. म्हणजे इथं आपलं आधी 9 लिटर होतं ते 14 लिटर करायचं आहे. मग त्यानुसार त्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायच्या तिथून सिलेक्ट करायच्या आहेत. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल सेम टाईप एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे आणि ह्याचे थोडेसे आपण जास्त एक्झाम्पल घ्यायचे, 4-5 एक्झाम्पल घेऊ. त्याचं रिझन असं का, कारण जसं ह्या टाईपला सुरुवातीलाच म्हटलं की ह्या टाईपवरचे एक ना एक म्हणजे फिक्स एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. मग ते कुठली एक्झाम असेल तुमची, पोलीस भरती घ्या, स्टाफ सिलेक्शन असो, या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला एकतरी एक्झाम्पल 100% विचारलं जातं. ठीक आहे. मग आता बघा या एक्झाम्पलला काय, नेक्स्ट एक्झाम्पल, ॲसिड आणि पाण्याच्या 12 लिटर मिश्रणात ते प्रमाण 3:7 आहे, त्यामध्ये किती लिटर पाणी मिळवावे जेणेकरून ते गुणोत्तर 1:4 होईल. म्हणजेच काय इथं पण बघा आता सुरुवातीला आपल्याला 12 लिटर टोटल मिश्रण आहे सांगितले, म्हणजे एकूण मिश्रणाची म्हणजे बेरीज तर करायचीच आहे आपल्याला. आणि इथं पण लक्षात ठेवा पाणी ॲड करतोय आपण. जर मी पाणी ॲड करत असेल तर ॲसिडचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला सेम असलं पाहिजे. मग तेच तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे. व्हॅल्यू आहेत बघा 3:7 आणि 1:4. ठीक आहे. व्हॅल्यूचा जो सिक्वेन्स आहे तो आहे 3 7 आणि दुसरा आहे 1 आणि 4. मग त्यानंतर बघा तिथं काय काय येते, आणि जो सिक्वेन्स जो म्हटलं ॲसिड आणि पाणी आहे, म्हणजे हे जे पहिलं जे आहे ते ॲसिडचं गुणोत्तर आहे आणि दुसऱ्या व्हॅल्यू आहे त्या पाण्याचं गुणोत्तर आहे. मग पाणी जर मी ॲड करत असेल तर हे ॲसिडचं प्रमाण म्हणजे 3 आणि इथं 1 आहे, हे समान राहिलं पाहिजे. मग इथं समान नाही आहे कारण इथं 3 आहे आणि इथं 1 आहे. मग दोघांचा लसा घेतला तर तो 3च मिळेल तुम्हाला. मग त्यासाठी फक्त इथं खालच्या गुणोत्तराला तुम्हाला 3 न गुणावं लागेल, कारण 3 करायच्या व्हॅल्यू इथं, त्यामुळे वर काही चेंज होणार नाही माझा. मग व्हॅल्यू खाली आहे अशा नोट करूया. गुणोत्तर काय होतं 3:7, खाली जर मी गुणलं 3 1 3 आणि इथं होणार आहे 3 4 12. मग आता इथं चेक करा ॲसिडचं प्रमाण काय झालं रे, सेम झालं, म्हणजे 3 3 झालं. आणि टोटल मिश्रण जे सांगितले आपल्याला ते 12 लिटरचं मिश्रण आहे. मग सुरुवातीची बेरीज ॲड करा. मग 3 आणि 7 किती होते रे, 10 होते. आणि ह्या 10ची किंमत आहे 12. एकाला किती म्हणू शकतोय मी तर 1.2, कारण इथं बघा 10 जर मी 12ला भागलं तर 1.2 व्हॅल्यू येणार आहे माझी, एकाच्याली 1.2. प्रश्न काय मला की किती लिटर पाणी मिळवावं लागेल. मग आधी 7 लिटर होतं, वाढवून किती झालेलं ते 12 लिटर झालेलं आहे. म्हणजे 7चं 12 झाले, कितीची वाढ झाली 5ची वाढ झालेली आहे. मग एकाची जर व्हॅल्यू 1.2 असेल, आपल्याला इथं वाढ झालेली आहे 5ची, तेवढ्याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. मग 5 गुणिले 1.2 करा. मग 12 पंची किती होते रे तर 60 लिटर. आणि त्या 6ला दशांश चिन्ह म्हणजे तो 0 कॅन्सल होईल तुमचा. म्हणजेच काय तर इथं ह्या ॲसिडमध्ये तुम्हाला त्या मिश्रणामध्ये 6 लिटर पाणी तिथं काय करायला लागणार आहे, ॲड करावं लागेल. म्हणजेच हेच आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल.
ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला जसं मी नेहमी म्हणतो की फर्स्ट टाईममध्ये तुम्हाला जमेलच असं नाही. फक्त काय तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला हीच पद्धतीचा वापर करायचा आहे. मग त्यासाठी सुरुवात करा, तुम्ही ॲटलिस्ट ट्राय तरी करा की काय काय पद्धती करू शकता. म्हणजे फायनल आन्सर पण एक्झॅक्टली तुम्ही डायरेक्टली जाऊ शकत नाही. 1 ते 2 स्टेप तुम्ही फॉलो नक्की करू शकताय आणि हळूहळू जसं तुमचं प्रॅक्टिस होईल त्यानुसार तुम्ही फायनल आन्सरकडे नक्की पोहोचू शकताय. फक्त महत्त्वाचं आहे की तुम्ही याच पद्धतीचा ॲप्रोच तुम्ही सोडवण्याचा तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल देखील बघा याच टाईप्स वरती आहे. त्यासाठी जसं तुम्हाला म्हणलं की काही वेगळं करू नका, फक्त जे ॲड करतोय आपण त्याच्यात दुसरी व्हॅल्यू समान असली पाहिजे. नसेल तर तुम्हाला लसाई पद्धतीचा वापर करून तीच करून घ्यावी लागेल. ठीक आहे. मग बघा काय एक्झाम्पल आहे आपल्याला, तांबे आणि टीन या धातूंच्या 750 ग्रॅम मिश्रणामध्ये तांबे आणि टीनचे प्रमाण 3:1 आहे. मिश्रणात किती टीन मिळवल्यास ते गुणोत्तर 3:7 होईल. म्हणजेच इथं बघा आता टोटल व्हॅल्यू जर काढल्या आपण तर एकूण मिश्रण 750 ग्रॅमचं आहे धातूंचं. त्यामध्ये पहिलं गुणोत्तर आहे 3:1 आणि सिक्वेन्स आहे तांबे आणि टीन, आणि ते 3:1 चेंज करून मला किती करायचं आहे, 3:7 करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे पहिल्या व्हॅल्यू तर आपल्याला मिळाल्या, म्हणजे पहिलं जे गुणोत्तर आहे ते 3:1 आणि आपल्याला ते चेंज करून करायचं आहे 3 आणि 7. आणि जो सिक्वेन्स ह्याचा जो आहे तो पहिला तांबे आहे आणि दुसरा जो आहे तो टीनचा. अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स आहे. मग प्रश्नानुसार काय सांगितलं आपल्याला की टीन ॲड करायचं आहे. मग जर मी ह्यामध्ये टीनचं प्रमाण ॲड करत असेल तर तांब्याचं जे काही प्रमाण आहे ते समान असलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की बघा तेच क्रॉस चेक करायचं आहे. तांबं इथं सुरुवातीला 3 आहे, इथं पण 3 आहे. ह्याचा अर्थ काय झाला आहे की तांब्याचं प्रमाण ऑलरेडी समान मिळते मला, आणि समान मिळालं तर हे अजून आपल्याला एक्झाम्पल तोंडी सॉल्व्ह करू शकतो आपण. हे कुठेही काय ॲड करायची किंवा काय कॅल्क्युलेशनला घेण्याची काहीही आपल्याला इथं गरज नाही. मग डायरेक्टली ॲड करा, इथं काय आता लसाईची गरजच नाही आपल्याला, कारण तांब्याचं प्रमाण समानच आहे ते. मग इक्वेट करा, फक्त काय इथं वाढ किती झाली तेवढंच बघा. मग आधी 3:1 होतं, आता ते करायचं आहे किती, 7 करायचं आहे, म्हणजे 6ची वाढ झाली. मग त्या 6ची किंमत शोधायची आहे. मग टोटल जे आपल्याला जे मिश्रण जे आहे ते किती ग्रॅमचं आहे रे, 750 ग्रॅमचं आहे. मग व्हॅल्यू इक्वेट करा, 3 आणि 1 4, सुरुवातीच्या गुणोत्तराची बेरीज, म्हणजेच त्या 4ची किंमत असणार आहे माझी 750. आपल्याला शोधायची आहे किती रे, तर 6ची शोधायची आहे, कारण 6 वाढलेलं आहे ना, एकाचं 7 झालेलं आहे. म्हणजेच 6ची आपल्याला इथं किंमत काय करायची, शोधायची आहे. म्हणजेच मग आता इथं बघा 4चं 6 झाल्याचा अर्थ काय रे, इथं एकाची पण काढू शकताय, पण एकाची काढायला 750ला भाग घालत बसायला लागेल. मग सिंपल पर्याय काय शोधा, 4चं 6 करायचं म्हणजे हे किती पट झालं रे, हे 1.5 पट बनू शकते ना माझं, 1.5 आहे. मग इथं जर 1.5 पट होत असेल तर इथे पण या ठिकाणी गुणिले 1.5 करा, झालं. आणि 1.5चा अर्थ काय होतं रे, परत ह्या शून्याला तुमचा पॉईंट निघून जाईल. म्हणजेच काय, तर ह्या 75ला फक्त 15ने गुणा, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. मग किती जाते बघा, 15×5 = 75, हातच्या कॅरी 7 जाईल, परत 15×7 = 105, आणि 105 आणि 7 किती होणार आहे, 112. म्हणजे त्या मिश्रणात तुम्हाला 1125 ग्रॅम एवढं टीन मिळवावं लागेल, तरच ते जे गुणोत्तर आहे ते बदलून किती होईल तुमचं, 3:7 होणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की शॉर्टकट जो आहे आपला तो अजून सोपा होतो कधी, जर जे प्रमाण आपल्याला समान करून घ्यायचं आहे ते ऑलरेडी जर समान मिळालं तर आपलं कॅल्क्युलेशन अजून सोपं होऊन जातं. जसं की हे एक्झाम्पल आहे बघा, आपण 3 मिळवतोय त्या मिश्रणामध्ये, आणि जर 3 मिळवत असेल तर तांब्याचं जे काही प्रमाण आहे ते आपलं समान राहिलं पाहिजे. मग या एक्झाम्पलला ऑलरेडी ते समान होतं, त्यामुळे इथं आपल्याला एक्स्ट्रा काम करायची काहीही गरज नाही ते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि आता जे एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत बघा, त्याच्यामध्ये टोटल म्हणजे लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये लास्ट टाईप जसं म्हणलं तुम्हाला, कारण सुरुवातीला ज्या पद्धतीने म्हणलं की मिश्रणामध्ये आपल्याला बरेच व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळतात, आणि त्यामधलं आता जे एक्झाम्पल्स आपण बघायचे ते लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. कारण ह्यानंतर जास्त करून आपल्या स्टेट एक्झाममध्ये किंवा साब सिलेक्शन किंवा MTSला वगैरे जे आहेत, जे जास्त टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात हे त्याच टाईपचे विचारले जातात, ते आत्तापर्यंत आपण बघित आलेलो आहोत. आणि त्यामधला लास्ट टाईपचा एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय दिलं आहे त्या आधी बघू आपण. तर बघा काय सांगितलं आपल्याला, 2 समान आकारमानाची भांडी आहेत. पहिल्या भांड्यात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 4:3, तसेच दुसऱ्या भांड्यात ते गुणोत्तर 5:3 आहे. जर दोन्ही भांड्यातील मिश्रण तिसऱ्या भांड्यात एकत्र केल्यानंतर त्या भांड्यातील दूध आणि पाण्याचे प्रमाण किती. म्हणजेच आता इथं प्रश्न नीट समजून घ्या, कारण जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की जसं टाईप बदलेल त्या टाईपच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे, तिथं प्रोसेस जी आहे ती अप्लाय करायची आहे. मग आत्तापर्यंत जी आपण प्रोसेस अप्लाय केली ती या एक्झाम्पलला अप्लाय करायचं नाही.
मग ह्यासाठी वेगळी पद्धत अप्लाय करायची आहे. प्रश्न नीट समजून घेऊ आधी. पहिला काय तर पहिला शब्द त्यामध्ये महत्त्वाचा आहे बघा, काय दोन समान आकारमानाची भांडी. मग आता समान आकारमानाचा अर्थ काय म्हणू शकतो रे, जर समजा दोन भांडी जर आपण कन्सिडर केली, ए बी घ्या किंवा पी क्यू घ्या कुठलीही, जर पहिल्या भांड्यामध्ये 10 लिटर पाणी मावत असेल माझं किंवा मिश्रण म्हणू आपण त्याला, तर दुसरं भांडं देखील 10 लिटरचंच असलं पाहिजे. किंवा पहिलं भांडं जर 50 लिटरचं असेल तर दुसरं भांडं देखील 50 लिटरचंच असलं पाहिजे. ही जी कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणतो, समान आकारमान असते. मग दिलेल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला तेच चेक करायचं आहे की समान आकारमान आहे का नाही ते. मग पहिलं जे भांडं आहे त्याच्यामध्ये जो सिक्वेन्स आपल्याला सांगितलं, हा पहिलं भांडं कन्सिडर करू, दूध आणि पाण्याचं जे गुणोत्तर आहे. दुसऱ्या भांड्यात देखील काय रे, दूध आणि पाण्याचंच गुणोत्तर आहे. ठीक आहे, पहिल्या भांड्यात सांगितलं ते 4:3 आहे, दुसऱ्या भांड्यात आहे 5:3. ठीक आहे, पहिलं भांडं 4:3 आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आहे 5:3. मग आता इथं चेक करायचं आहे तुम्हाला काय की बाबा नो, ती जे मिश्रण आहे जे आकारमान आहे ते समान आहे का नाही. मग आकारमान म्हणजेच काय म्हणू शकतो रे, तर मिश्रणाची एकूण क्वांटिटी. मग आता एकूणचा अर्थ परत बेरजेच्या रेफरन्सच येतोय. म्हणजेच काय, जर मी या गुणोत्तराची बेरीज केली, 4 आणि 3 किती होते रे, तर 7 लिटर होत आहे. आणि जर मी ह्या दुसऱ्या भांड्याची बेरीज केली, 5 आणि 3 8 लिटर होते. मग ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुमच्या समान असणं गरजेचं आहे. कारण का, एकूण मिश्रण म्हणजे समान आकारमानाचाच अर्थ काय असणार आहे, मग मी दूध आणि पाण्याला एकत्र केलं तर माझं एकूण मिश्रण तयार होणार आहे. मग ते चेक करा, पहिल्याची बेरीज 7 लिटर होते पहिल्या भांड्याची, दुसऱ्या भांड्याची होते 8 लिटर. मग समान आहे का रे, तर समान नाही. मग ही व्हॅल्यू समान करून घ्यायची. मग समान करण्यासाठी काय करायचं बघा, दुसऱ्या बेरजेनं तुम्हाला ह्या पहिल्या गुणोत्तराला गुणायचं आहे आणि पहिल्या बेरजेनं ह्या दुसऱ्या गुणोत्तराला गुणायचं आहे. आणि हे जर केल्यानंतर आपल्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या समान होतात. ठीक आहे, मग जसं की बघा गुणाकार करू, 8 ना आता ह्या दोघांना गुणायचं आहे, 8 चोक 32 आणि 8 त्रिक 24, म्हणजे 32-24 गुणोत्तर होईल पहिल्या भांड्यातलं. दुसऱ्या भांड्यामध्ये बघा 7-5 35 आणि हे होणार आहे 7 त्रिक 21, म्हणजे 35-21 हे माझं दुसऱ्या भांड्याचं गुणोत्तर होईल. मग आता समान झालं का नाही ते चेक कसं करायचं, दोघांची बेरीज सेम आली पाहिजे. मग इथं बघा 32 आणि 24 जर तुम्ही ॲड केलं तर इथं बेरीज मिळेल तुम्हाला किती रे, 56 लिटर मिळेल. इथं पण बघा 3 आणि 2 5 आणि वरचं ते 5 आणि 1 6, दोन्ही ठिकाणी आता आपली बेरीज समान झाली किती रे, तर 56 आणि 56 लिटर. मग हेच आपलं पहिलं टार्गेट असणार आहे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. जर त्या दोघांचं जे आकारमान आहे ते जर समान नसेल तर तुम्हाला ते करून घ्यायचं आहे. आणि करून घ्यायचं कसं, तर दुसऱ्या गुणोत्तराच्या बेरजेनं पहिल्याला गुणायचं आहे आणि पहिल्या बेरजेनं दुसऱ्याला गुणायचं आहे. मग आता झालं, मग आपल्याला आता काय करायचं आहे रे, दोन्ही भांडी एकत्र करायचे आहेत. म्हणजे त्यामधलं दुधाचं प्रमाण एकत्र होणार आणि पाण्याचं प्रमाण एकत्र होणार. मग पहिल्याचं दूध आहे 32 लिटर आणि दुसऱ्याचं आहे 35. जर ॲडिशन केली मी तर किती मिळते रे, तर 67 लिटर मिळते. किती मिळणार आहे, 67 लिटर. पाणी ॲड करा तर इथं किती होणार आहे बघा, 2 आणि 2 4 आणि हा एक होणार आहे 5. म्हणजेच किती होते रे, हे 67. आणि 67 तुम्हाला माहीत असेल की मूळ संख्या आहे, आपण इथं भाग घालवू शकत नाही आहे. म्हणजेच काय, तर आपण हे जे दोन्ही भांडी आहेत ह्यांना जर मी एकत्र केला तर त्यामध्ये दूध आणि पाण्याचा जो काही सिक्वेन्स आहे, गुणोत्तर जे आहे ते किती असायला पाहिजे रे, आपलं 67ला 45 हे आपलं काय असणार आहे रे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, ही प्रोसेस अप्लाय करायची आपल्याला या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. तिथं तुम्हाला साधं सिंपल एक शब्द महत्त्वाचा शोधायचा आहे, समान आकारमानाची भांडी किंवा समान आकारमानाचे पेले वापरले जातात किंवा आणि कुठलं तरी एखादं वस्तू तुम्हाला तिथं दिली जाईल किंवा बादल्या पण असू शकतात. तर महत्त्वाचा शब्द आहे तो समान आकारमान. जर त्या टाईपचं एक्झाम्पल असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीची प्रोसेस त्या ठिकाणी काय करायची आहे, अप्लाय करायची आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि पुढचं एक्झाम्पल सेम टाईपचं आहे बघा, तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि आत्ता जी आपण प्रोसेस केली ती ॲज इट इज तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, पी आणि क्यू या दोन समान आकारमानाच्या बादल्या आहेत. पी या बादलीत ताक आणि पाणी यांचे प्रमाण 5:4, क्यू या बादलीत त्यांचे प्रमाण 7:5 आहे. जर दोन्ही बादलीतील ताक एकत्र केल्यास त्यामध्ये ताक आणि पाण्याचे प्रमाण किती असेल. म्हणजे इथं बघा जसं म्हटलं की बादली हा शब्दाचा वापर केलेला आहे आणि जे मिश्रण आहे ते ताक आणि पाणी अशा पद्धतीचं गुणोत्तर आहे. ह्याच्याविषयी आपल्याला काही घेणं नाही आहे, आपल्याला घेणं देणं आहे त्या व्हॅल्यूशी. एक्झाम्पल कशा पद्धतीने सेट केलं जातं, महत्त्वाचा फोकस जो आहे तो आपला त्या व्हॅल्यूंवरती असला पाहिजे. मग पहिलं जे गुणोत्तर आहे 5:4 आणि दुसरं आहे ते 7:5. फक्त नावं टाका मांडणी करण्यासाठी, पी आणि क्यू. म्हणजे पहिलं जे आहे ते 7:5 गुणोत्तर आहे, सॉरी 5:4 गुणोत्तर आहे पहिल्या ह्याच्यामध्ये आणि दुसरं जे आहे ते आहे आपलं किती 7:5.
मग जसं म्हणलं तुम्हाला काय चेक करायचं आहे तर त्यांची जी बेरीज आहे दोघांची ती सेम आली पाहिजे. मग इथं बघा 5 आणि 4 किती होते रे 9 होते आणि 7 आणि 5 किती होते 12 होते. मग सेम ह्याच्यानंतर कळते की व्हॅल्यू तर माझ्या सेम नाहीत. मग सेम करण्यासाठी काय जसं म्हटलं तुम्हाला काय दुसऱ्या बेरजेनं ह्या पहिल्याला गुणोत्तरायचं आहे आणि पहिल्या बेरजेनं दुसऱ्या गुणोत्तराला गुणायचं आहे. मग गुणल्यानंतर बघा आता व्हॅल्यू काय काय होणार आहेत तर 12 पंचे 60 आणि हे होणार आहे 12 चोक 48 म्हणजे 60 48 हे पहिलं गुणोत्तर चेंज होईल माझं. दुसरं बघा 9 7 63 आणि हे होणार आहे 9 5 45 म्हणजे 63 ला 45 हे माझं दुसरं गुणोत्तर होईल. मग बेरीज सेमच होणार माझी. आता बघा 60 आणि 48 ची बेरीज केली तर 108 होते. इथं पण 6 आणि 4 10 झालं आणि वरचं ते 8 म्हणजे बेरीज आता समान झाली माझी. मग एकत्र करा. पहिलं ताक 60 आहे दुसरं ताक 63 आहे म्हणजे इथं मिळेल ताकाची व्हॅल्यू आपल्याला. म्हणजे किती होणार आहे 60 आणि हे 63 किती होऊ शकते रे तर 123. दुसरी व्हॅल्यू 48 आहे आणि 45 आहे. मग यांची बेरीज करा तर हे किती होते 4 आणि 4 8 80 झालं आणि वरचं 13 म्हणजे ते किती झालं रे हे पाण्याचं प्रमाण येणार आहे 93. मग 123 आणि 93 हे गुणोत्तर येते माझं. पण गुणोत्तराचा नियम काय भाग जातो का ते चेक करायचं आहे. दोघांना बघा तुम्ही आपला दिसते की 3-3 भाग जातोय. ठीक आहे 3-3 जर मी भाग घालवला 3 चोक 12 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 1 3 म्हणजेच काय तुमचं जे फायनल आन्सर जे आहे ते किती असायला पाहिजे रे 41 31 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. सेम जसं बघा काही वेगळं करायचं नाही आपल्याला. सेम एक्झाम्पल सेम प्रोसेस तुम्हाला ॲज इट इज अप्लाय करायची आहे. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे त्या टाईपचं एक्झाम्पल बघा. म्हणजे ह्याचा जो बेस आहे तो सेम आत्तासारखं जे आपण केलं तोच बेस आहे. फक्त मांडणी जी आहे ती तुम्हाला ते गुणोत्तरात नाही आहे दिलं ते दिले अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये. आणि या टाईपचे एक्झाम्पल्स MPSCच्या एक्झाममध्ये ऑलरेडी विचारले गेलेलं आहे. पोलीस भरतीला जर तुम्ही 2023चे जे काही पेपर्स आहेत त्या 23च्या पेपरमध्ये तुम्हाला या टाईपचं एक्झाम्पल ॲज इट इज तुम्हाला त्या एक्झाममध्ये बघायला मिळेल. त्यामुळे महत्त्वाचा टाईप आहे हा. तुम्हाला या देखील टाईपचे जर हाय लेवलचे जे क्वेश्चन्स आपण जे म्हणतो कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्या कॅटेगरीचं हे एक्झाम्पल आहे. फक्त बेस लक्षात ठेवा सेम आहे समान आकारमान फक्त मांडणी आपल्याला इथं चेंज केलेली आहे. मग एक्झाम्पल बघू आपण काय बघा तर 2 समान आकारमानाचे पेले आहेत ज्यामध्ये पहिला पेला निम्मा दुधाने भरलेला आहे आणि दुसरा पेला 2/3 दुधाने भरलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये काठोकाठ पाणी ओतले गेले आणि त्यानंतर त्यांना एका भांड्यात रिकामे केले गेले तर त्या भांड्यातील दूध आणि पाण्याचे गुणोत्तर किती. म्हणजेच काय जसं तुम्हाला म्हटलं काय हे एक्झाम्पलमध्ये गुणोत्तराच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. ते तुम्हाला सांगितले इन टर्म्स ऑफ म्हणजे फ्रॅक्शन अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं तर सेम क्रायटेरिया समान आकारमानाची जी कंडिशन आपल्याला आहे ते ॲज इट इज तुम्हाला इथं अप्लाय करायचे आहे. फक्त व्हॅल्यू जी आहे ती प्रोसेस थोडीशी बदलायची आहे. समजा हा पहिला पेला आहे आपला आणि हा दुसरा पेला कन्सिडर करू आपण. मग पहिला पेला काय सांगितलं रे की त्यामध्ये निम्मा तो दुधानं भरलेला आहे. मग निम्म्याला जर मी अपूर्णांकात लिहायचं झालं तर निम्म्याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असली पाहिजे जी की किती असते रे तर 1/2 ही व्हॅल्यू असते. ठीक आहे निम्म म्हणजे. दुसरा पेला सरळ व्हॅल्यू सांगितलेली आहे 2/3 दुधानं भरलेला आहे त्यामुळे त्याला काय म्हणू आपण 2/3 एवढे हे दुधानं भरलेले आहेत. मग आता इथं चेक कसं करायचं की यार जसं मागच्या एक्झाम्पलला आपण चेक केलं होतं की जे गुणोत्तरांची बेरीज केली होती ना ती बेरीज समान असली पाहिजे. पण इथं जर बघा इथं आता बेरीज तर करू शकत नाही मी. मग अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे छेदाच्या व्हॅल्यू तुम्हाला प्रॉपर चेक करायचं. म्हणजेच काय इथं बघा छेदामध्ये 2 लिटर आहे. मग मी ह्याला काय मानायचं छेदामधली जी व्हॅल्यू आहे तीच त्या पेल्याची एकूण क्वांटिटी आहे मानायची. म्हणजे पहिला पेला 2 लिटरचा आहे आणि दुसरा पेला 3 लिटरचा आहे. छेदातल्या व्हॅल्यू समान आहेत का रे समान नाही आहेत. सेम 2 आणि 3 चा लसावी घ्या. जर मी ह्या 2 आणि 3 चा जर लसावी घेतला तर तो किती मिळतो रे 6 मिळतोय मला. मग या पहिला जो अपूर्णांक आहे याला जर मला 6 करायचा असेल तर इथं किती आहे रे 2 आहे 2 ला 3 न गुणायला लागेल. परत दुसरा अपूर्णांक किती आहे बघा छेदामध्ये 3 आहे 3चं 6 करायचं आहे 2 न गुणायला लागेल. मग गुणल्यानंतर आता बघा तर अंशाला आणि छेदाला दोघांना गुणायचं बरं का. तर 3 1 3 आणि 3 2 6. त्यानंतर इथं बघा 2 2 4 आणि हे 3 2 6. मग ह्याला वाचायचा कसा बघा तर हे जे 6 आहे हे काय मिळालं मला एकूण पेला मिळाला म्हणजे एकूण पेल्याची क्वांटिटी. मग 6 लिटर दोन्ही पेले झाले आता माझे समान. मग पहिल्या पेल्यामध्ये मला सांगा 6 लिटरपैकी दूध किती आहे रे 3 लिटर आहे. म्हणजे ह्या ज्या काय अंशातल्या ज्या काय व्हॅल्यू आहेत लक्षात ठेवा हे कशाच्या व्हॅल्यू मिळतील तुम्हाला दुधाच्या मिळणार आहे. अजून आपण त्यामध्ये पाणी ओतलेलं नाही ते आता पुढं टाकायचं ते. ठीक आहे म्हणजे पहिला जो पेला आहे त्याच्यामध्ये दूध आणि पाणी हे सेपरेटली ॲड होईल.
दुसरा जो पेला आहे यामध्ये पण दूध आणि पाणी सेपरेटली काढायचं. मग पहिला पेला आपण किती मांडला रे? 6 लिटरचा मांडलाय बरोबर. निम्म दूध आहे म्हणजे याचा अर्थ काय रे? 3 लिटर माझं दूध आणि पाणी असणार आहे. म्हणजेच 3 लिटर जर दूध असेल तर पाणी पण 3 लिटरच असणार आहे. निम्म दूध आहे म्हणून सांगितलं होतं आपल्याला. दुसऱ्या पेल्यामध्ये या, दुसरा पेला 6 लिटरचाच आहे. 6 लिटरपैकी दूध किती आहे रे? सध्या 4 लिटर आहे. मग पाणी किती बसेल? एक्स्ट्रा 2 लिटर बसणार आहे. कारण एकूण पेला जो आहे तो आपण 6 लिटरचा मांडलेला आहे. मग 6 लिटरपैकी 4 लिटर जर दूध असेल त्या पेल्यात तर 2 लिटरच पाणी मी मावेल बरोबर. मग इथं बघा 3 आणि 3 6 होते, इथं पण 4 आणि 2 6 होते. पेले समान आकारमानाचे झालेले आहेत. मग एकत्र करा मगाच्या सारखं. मग हे दूध आणि हे दूध, दुधाचं प्रमाण किती होते? 4 आणि 3 7 आणि पाण्याचं प्रमाण होईल 3 आणि 2 5. म्हणजेच काय की टोटल जे गुणोत्तर आहे त्या एकत्र जर तुम्ही ह्यात ना केला तर ते जे एकत्र केल्यानंतर जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे? 7 5 हे आपलं काय असणार आहे रे? फायनल आन्सर असेल या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा हे एक्झाम म्हणजे ही जे टाईप आहे हा महत्त्वाचा आहे. फक्त इथं काहीच केले तुम्हाला गुणोत्तराच्या ऐवजी अपूर्णांकामध्ये व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि हेच नीट तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि इथं छेदामधल्या ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला काय करायचे आहेत रे? तर टोटल ते आकारमान जे आहे ते कन्सिडर करायचं आहे. आणि परत एकदा सांगते की या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी MPSCच्या म्हणजे तुमची CSATची एक्झाम असेल, त्यानंतर कंबाईनची एक्झाम असेल किंवा पोलीस भरती असेल, त्या एक्झाम्समध्ये या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला ऑलरेडी विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. म्हणजेच आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम एक्झाम्पल जे आत्ता बघितले आपण, फक्त तिथं अपूर्णांकाच्या ज्या काय व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे. आणि हे लास्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे लक्षात ठेवा आत्तापर्यंत आपण जेवढे काय एक्झाम्पल बघितले त्यामध्ये तुम्हाला फक्त एक रिवाइज समरी जर बघायची झाली आपल्याला तर सुरुवातीला एकदम बेसिक टाईपचे एक्झाम्पल बघितले होते. गुणोत्तर एकूण मिश्रण दिलं असेल तर तुम्हाला बेरीज काढायची आहे. त्यामध्ये आपण काहीतरी नंतर एक्स्ट्रा ॲड करतो किंवा काहीतरी काढून घेतो आणि त्यानंतर उलटे एक्झाम्पल त्या पद्धतीचे. मग त्यामध्ये जर तुम्ही एक्सनं सोडवणार असाल लक्षात ठेवा तर तुमचं कॅल्क्युलेशन खूप कॉम्प्लिकेटेडमध्ये होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं जर एक्सनं सोडवता जर तुम्ही प्रॅक्टिस त्या पद्धतीने करणार असाल तर तुमची ॲक्युरेसी मेंटेन राहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की तुम्ही ज्या पद्धतीनं आपण ॲडव्हान्स पद्धती बघितले त्याच पद्धतींचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. आणि त्यामध्ये जर काय तुम्हाला शंका असेल तर त्या टाईपचे एक्झाम्पल परत एकदा रिवाईज करा की तुम्हाला 1-2 वेळा बघितल्यानंतर 100% प्रोसेस जी आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून जाईल. ठीक आहे. तर बघा लास्ट एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला. तर 2 समान आकारमानाचे पेले क्रमशः 1/3 आणि 2/5 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून ते काठोकाठ भरले गेले आणि भरल्यानंतर त्या दोन्ही पेल्यांना एक तिसऱ्या भांड्यामध्ये एकत्र केल्यानंतर त्या भांड्यातील दूध आणि पाण्याचे गुणोत्तर किती? म्हणजे बघा इथं फक्त तुमच्या व्हॅल्यू चेंज झालेल्या आहे. त्या एक्झाम्पलचा पॅटर्न सेम आहे. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे ती 1/3 आहे आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे ती 2/5 आहे. ठीक आहे. पहिला जो पेला आहे 1/3 काय लिहू शकतो रे? 1/3 आणि दुसऱ्या पेला तो ॲज इट इज व्हॅल्यू सांगितलेलं आहे 2/5. मग आता इथं जसं तुम्हाला म्हणलं छेदामधल्या ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला टोटल व्हॅल्यू कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे पहिला पेला 3 लिटरचा आहे, दुसरा पेला 5 लिटरचा आहे. समान आहे का रे? तर समान नाही आहे. तर समान जर करायचं असेल तर 3 आणि 5चा जर तुम्ही लसावी काढला तर तो किती मिळतो रे? 15 हा लसावी मिळतो. ठीक आहे. आणि हा जो लसावी आपण जो तोंडी काढतोय तो देखील तुम्हाला जमला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना येत नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी आपण जे सुरुवातीचे जे लेक्चर्स आपण बघितले होते त्यामध्ये तोंडी लसावी कसा काढला जातो हे देखील आपण त्या एक्झाम्समध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर 15 लसावी. मग आता इथं चेक करायचं आहे ह्या 3ला जर मला 15 करायचं असेल तर इथं 5 न गुणा लागेल, 5 × 15 होईल. आणि ह्या 5चं 15 करण्यासाठी 3 न गुणा लागेल, 5 × 15 होणार आहे. मग गुणायचं आहे दोघांना, अंशाला पण आणि छेदाला पण. म्हणजे काय काय होईल बघा, 5 × 5 आणि हे होईल 5 × 15. तिथं होईल 3 2 6 आणि हे होणार आहे 5 × 15. मग आता पहिला पेला 15 लिटरचा, दुसरा पण पेला 15 लिटरचा झाला. मग ह्यामध्ये आता दूध आणि पाणी सेपरेटली करू आपण. म्हणजेच पहिला जो पेला आहे याच्यामध्ये दूध किती आहे रे सध्या? तर 5 लिटर आहे. मग आपल्याला परत काय सांगितले की त्यामध्ये काठोकाठ आता पाणी ओतायचं. मग जर टोटल पेला 15 लिटरचा असेल आणि त्यामध्ये 5 लिटर पाणी आहे तर एक्स्ट्रा पाणी किती मावू शकते रे? तर 10 लिटर पाणी तुम्ही ॲड करू शकतायचा. बरोबर. 5 लिटर ऑलरेडी दूध आहे, मग एक्स्ट्रा राहते किती? 10 लिटर. सेम दुसरा पेला बघा, दुसऱ्या पेल्यामध्ये पण दूध आणि पाण्याचं प्रमाण असणार आहे. मग टोटल पेला 15 लिटरचा आहे. 6 लिटर म्हणजे ते असणार आहे माझं दूध. ठीक आहे. मग एक्स्ट्रा राहते किती रे? तर 9 आणि 6 15. 6 आणि 9 15 समान झालं माझं. मग आता एकत्र करा. मग हे दूध आणि हे दूध म्हणजे 6 आणि 5 11 झाले आणि 10 आणि 9 किती होतात रे? 19. म्हणजेच जर ह्या दोन्ही पेल्यानं मी एकत्र केलं
तर त्यामध्ये दूध आणि पाण्याचं जे काही गुणोत्तर असायला पाहिजे ते किती असायला पाहिजे 11:19 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं जेवढे काही टाईप आहेत आपल्याला मिश्रणामध्ये अशा टाईपचेच एक्झाम्पल जास्त करून आपल्याला एक्झाम्समध्ये विचारले जातात. त्यामुळे महत्त्वाचं तुमच्यासाठी काय असणार एक तर ज्या विद्यार्थ्यांनी हे ॲडव्हान्स पेजची फर्स्ट टाईम ज्या विद्यार्थ्यांनी बघितले त्यांनी व्हिडिओ परत एकदा बघा. त्या टाईपचं जर एखाद्या कोणत्याही मेथडमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल तर जर क्लिअर असेल सगळ्या गोष्टी तर तुमचं पुढं इथनं एकच काम आहे सगळ्या एक्झाम्पलचं प्रॅक्टिस आणि रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं इथून पुढं ज्यावेळी अशा टाईपचे क्वेश्चन मिश्रणावरची तुम्ही सोडवणार असेल त्यावेळी तुम्हाला ह्याच ॲडव्हान्स पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आणि आजचं सेशन आवडला असेल तर सर्वांनी सेशनला लाईक नक्की करा. आणि त्यानंतर अजून कशा पद्धतीनं काय आपल्याला तुम्हाला आवडला असेल तर त्या बाबतीत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करा. ठीक आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.